तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज की जय। श्री तुकाराम श्री तुकाराम प्रिय श्री राम श्री तुकाराम असुर विराम श्री तुकाराम स्वानंद राम श्री तुकाराम चैतन्य भूषण श्री तुकाराम पाषांड दूषण श्री तुकाराम कथामृतशन श्री तुकाराम शत्रु शासना श्री तुकाराम महवाणी श्री तुकाराम बाबाजी शिष्य शिरोमणी श्री तुकाराम अमृत संजीवनी श्री तुकाराम वैराग्य शिरोमणी श्री तुकाराम ज्ञानी अमरेंद्र श्री तुकाराम ऐश्वर्य समुद्रा श्री तुकाराम बोधामृत चंद्रा श्री तुकाराम तू परम सुभद्रा श्री तुकाराम प्राणेंद्रिय दमना श्री तुकाराम सहित स्वगमना श्री तुकाराम हरिशिरींच्या सुमना श्री तुकाराम जिजाई रमणा श्री तुकाराम तारक लोका श्री तुकाराम नामधारका श्री तुकाराम नारायण जनका श्री तुकाराम व्यापका श्री तुकाराम जय जय मुक्तिवर्या श्री तुकाराम चित्प्रकाश सूर्या श्री तुकाराम अद्भुत धैर्या श्री तुकाराम श्री विठ्ठल हृदया श्री तुकाराम जगद्गुरु भोपा श्री तुकाराम विष्टित अमोपा श्री तुकाराम माया सिद्ध स्वरूपा श्री तुकाराम मायातमदीपा श्री तुकाराम अगोचर लक्षी श्री तुकाराम जगतव कुक्षी श्री तुकाराम सर्वांतर साक्षी श्री तुकाराम दैव गुण पक्षी श्री तुकाराम कुमती नरगंजन श्री तुकाराम प्रेमळ मनरंजन श्री तुकाराम भव भय भंजन श्री तुकाराम निवासी निरंजन श्री तुकाराम तनु ब्रह्मचित संज्ञा श्री तुकाराम अद्भुत प्राज्ञा श्री तुकाराम सर्व कळा सुज्ञा श्री तुकाराम जगी वंद्यतवाज्ञा श्री तुकाराम षडरिपु संहरित्या श्री तुकाराम माया नदी तरत्या श्री तुकाराम तापत्रय हरत्या श्री तुकाराम मनोजय करत्या श्री तुकाराम महायोग मंडना श्री तुकाराम पाप खंडना श्री तुकाराम काळ दंडना श्री तुकाराम असुर कंडना श्री तुकाराम तो सुख सागर श्री तुकाराम महाप्रेम आगर श्री तुकाराम ब्रह्मतनु नागर श्री तुकाराम अद्भुत सौदागर श्री तुकाराम चिन्मय सुखवासी श्री तुकाराम देहो क्षेत्र निवासी श्री तुकाराम रत साम्य सुखासी श्री तुकाराम तो तारक लोकासी श्री
हरिपदाब्ज भ्रमरा श्री तुकाराम वंद्य महा अमरा श्री तुकाराम कनकाई कुमरा श्री तुकाराम सुखदानी पामरा श्री तुकाराम अक्षयतनुगात्रा श्री तुकाराम परम पवित्रा श्री तुकाराम महासत्पात्रा श्री तुकाराम बोलो बापुत्रा श्री तुकाराम प्रेमाद्भुत सिंधू श्री तुकाराम कुळसागर इंदू श्री तुकाराम कान्हा प्रिय बंधू श्री तुकाराम गुणातीत साधू श्री तुकाराम उन्मेष सुलोचन श्री तुकाराम अहम अंधमोचन श्री तुकाराम लोष्टवत् कांचन श्री तुकाराम कर्ता मूळ सिंचन श्री तुकाराम तू सुखमय पवना श्री तुकाराम लोकत्रय जीवना श्री तुकाराम आनंद तरुवदना श्री तुकाराम ब्रह्म सुख भुवना श्री तुकाराम श्रीरंगा सुरंगा श्री तुकाराम योग तुरंगा श्री तुकाराम रिपुमनी कुरंगा श्री तुकाराम महानंद तरंगा श्री तुकाराम अदृश्य निगमा श्री तुकाराम आकळ आगमा श्री तुकाराम भावुक सुयमा श्री तुकाराम मोहजाल निर्गमा श्री तुकाराम सर्वज्ञ सुवर्मा श्री तुकाराम मूर्तिमंत धर्मा श्री तुकाराम प्रज्ञाक्षिति कर्मा श्री तुकाराम तू विरहित कर्मा श्री तुकाराम कल्पद्रुम कामा श्री तुकाराम सुमंगल धामा श्री तुकाराम तपस्वी लामा श्री तुकाराम महाविवेक ग्रामा श्री तुकाराम विकसित जग पद्मा श्री तुकाराम कौतुक सद्मा श्री तुकाराम विनदायक पद्मा श्री तुकाराम ज्ञानबोध विद्मा श्री तुकाराम तू आकळित कळा श्री तुकाराम महाभक्ती भूपाळा श्री तुकाराम तू परम कृपाळा 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 श्री तुकाराम परम कृपाळा श्री तुकाराम तू परम कृपाळा श्री तुकाराम तू परम कृपाळा श्री
कृपाळा श्री तुकाराम तू परम 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 कृपाळा श्री तुकाराम परम कृपाळा तुकाराम तू परम कृपाळा श्री 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 तुकाराम शांती गोपाळा श्री तुकाराम शांती गोपाळा श्री तुकाराम शांती गोपाळा श्री तुकाराम शांती गोपाळा श्री तुकाराम 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 श्री श्री तुकाराम तुकाराम श्री श्री तुकाराम 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 श्री 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 तुकाराम तुकाराम श्री तुकाराम तुकाराम श्री तुकाराम श्री तुकाराम श्री तुकाराम श्री श्री तुकाराम तुकाराम श्री तुकाराम श्री तुकाराम श्री श्री तुकाराम तुकाराम श्री तुकाराम श्री तुकाराम श्री तुकाराम श्री श्री तुकाराम तुकाराम श्री तुकाराम श्री तुकाराम श्री तुकाराम श्री तुकाराम तुकाराम श्री तुकाराम तुकाराम श्री तुकाराम श्री श्री तुकाराम 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 श्री तुकाराम श्री तुकाराम श्री तुकाराम तुकाराम श्री तुकाराम श्री तुकाराम तुकाराम श्री 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 तुकाराम 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 श्री तुकाराम तुकाराम श्री तुकाराम श्री तुकाराम श्री तुकाराम श्री तुकाराम श्री तुकाराम श्री श्री तुकाराम तुकाराम श्री श्री तुकाराम तुकाराम श्री तुकाराम श्री तुकाराम श्री श्री तुकाराम तुकाराम श्री तुकाराम श्री श्री तुकाराम तुकाराम श्री श्री तुकाराम तुकाराम श्री श्री तुकाराम तुकाराम श्री 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 श्री तुकाराम तुकाराम श्री श्री तुकाराम 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 श्री 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 तुकाराम
श्री तुकाराम श्री तुकाराम श्री तुकाराम श्री तुकाराम श्री तुकाराम श्री तुकाराम श्री तुकाराम श्री तुकाराम श्री तुकाराम श्री तुकाराम श्री तुकाराम श्री श्री तुकाराम तुकाराम श्री श्री तुकाराम तुकाराम श्री श्री तुकाराम ज्ञानदेव 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 तुकाराम पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की। या कुंदेंदु तुषार हार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणा वरदंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर्देवै सदा वंदिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेष जाड्यापहा जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे जेनी आठवे शब्द सृष्टी अंगवे सारस्वत आघवे जिव्हेसिये वक्तृत्व गोडपणे अमृताते पारुखे म्हणे रस होती ओळंगणे अक्षरासी भावाचे अवतरण अवतरविती निज खूण हाताचडे संपूर्ण तत्वबोध श्री गुरूंचे पाय जय हृदय गिवसोनी ठाय तै एवढे भाग्य होय उन्मेषासी ते नमस्कारोणी आता सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरओभिनेदोस् तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि श्वेतपद्मासना देवी श्वेतपुष्पोपशोभिता श्वेतांबरधरा नित्या श्वेतगन्धानुलेपना श्वेताक्षसूत्रहस्ता च श्वेतचन्दनचर्चिता श्वेतवीणाधरा शुभ्रा श्वेतालङ्कारभूषिता वन्दिता सिद्धगन्धर्वैरर्चिता सुरदानवैः पूजिता मुनिभिः सर्वैः ऋषिभिः स्तूयते सदा स्तोत्रेणानेन तां देवीं जगद्धात्रीं सरस्वतीं ये स्तुवन्ति त्रिसन्ध्यायां सर्वा विद्या लभन्ति ते वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलादरुष्ठात् पूर्णेन्दु
सुंदर मुखादरविंद नेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने ध्यानाभ्यासवशीकृतेन मनसा तन्निर्गुणं निष्क्रियं ज्योतिः किञ्चन योगिनो यदि परं पश्यन्ति पश्यन्तु ते अस्माकं तु तदेव लोचनचमत्काराय भूयाच्चिरम् कालिन्दे पुलिनोदरे किमपि नीलं महो धावति समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जघननिहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहम् तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यम् भृत्यारतिहं प्रणतपालभवाब्धिपूतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दम् वन्दे महापुरुषते चरणारविन्दम् वन्दे महापुरुषते चरणारविन्दम् श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यै नमः श्री विठ्ठलाय नमः श्री माता पितृभ्यां नमः श्री गुरुभ्यो नमः ॐ नमो भगवते वासुदेवाय रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति मनुष्याकृती राघवे ख्याती केले शिळाशिखरे सागरी तारेले तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्मा प्रकाशी जळी रक्षिले निर्जीवा कागदासी महाराज हा जन्मला मृत्युलोके दुजी उपमा नाढळे इहलोकी भवसिंधु से बांधिला से तुझेने अनाथादिना कारणे तुकयाने तुका भासला मानवी वेशधारी परिहानिला विग्रही निर्विकारी स्वये श्री हरि व्यापको सर्व जीवा तुका तो चितो हा परब्रह्म ठेवा जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपीच केले न त्यागिले दिव्य लोकासी नेले पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर ईश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय अभंग क्रमांक
4012 अभंग क्रमांक 4012. अरुष्य शब्द बोले मणी न धारावे काही, लढीवाळ बाळके तुची आमची आई. दे गे विठाबाई प्रेम भातुके, अवघ्या कौतुके लहाना थोरा सकळा. सांडवण्या भीड धीटपणा ते वाणी, घेतले पाहिजे केले लिकुळते काणी. तुका म्हणे थोड्यासाठी कशाची अटी, झाडी असे भेटे धुरे संसाठी. त्रिभुवन श्रेष्ठ देवता दुर्लभ, विश्व पावन श्रीक्षेत्र अलंकापूर नगरीमध्ये ज्ञान भक्ती प्रवाहिनी इंद्रायणी मातेच्या पवित्र तटी साधकांचे मायबाप कैवल्य सम्राज्य चक्रवर्ती भगवान श्री ज्ञानोबरायांच्या संजीवन समाधी सानिध्यात तुका सर्वा श्रेष्ठ प्रिय आमा थोर काजो अवतार नामयाचा असे भगवान श्री ज्ञानोबरायांचे परमश्रद्धास्थान अभिन्न आत्मस्वरूप असणारे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचं वाङ्मय रूप वेदोपनिषद सार सर्वस्व प्राकृत मराठी भाषेतील अपर सकलोपनिषद प्रगट रूप अर्थात तुकोपनिषद पंचम वेद म्हणजे श्रीगाथा होय. पूर्वसुरी जे थोर महापुरुष होऊन गेले प्रातस्मरणीय परमपूज्य परमश्रद्धेय सद्गुरु मामासाहेब दांडेकर मामा म्हणायचे हा वेद गाथा म्हणजे पंचम वेद आहे. काय महात्म्याने असं चिंतन सांगितलेलं आहे की आज ज्ञानेश्वरी प्रत्येक श्लोकाची टीका आहे, प्रत्येक पदाची टीका आहे. माऊलींनी भगवद्गीतेवर टीका लिहिली, भगवद्गीतेला मूलाधार ग्रंथ केला म्हणून भगवद्गीतेचा श्लोक प्रत्येकाच्या मुखामध्ये विद्यमान आहे. आज गाथा सुद्धा प्रत्येक वेदातली ऋचा आहे, मंत्र आहे, त्या ऋचा मंत्राचा एक एक अभंग म्हणजे त्या ऋचा मंत्राचा अर्थ आहे, त्या अर्थाचं विवरण आहे. चहुवेदाचे केले शिवरण अर्थही गहन करून या. जर तुकोबारायांनी ह्या वेदातली ऋचा मंत्र पुढे ठेवून जर प्रत्येक ऋचाचा जर अर्थ लिहिला असता तर आज वेदातले मंत्र सुद्धा प्रत्येक जनसामान्याच्या मनामध्ये राहिले असते, मुखात राहिले असते. पण का केलं नाही, त्या काळची परिस्थिती तशी होती. असं काही महात्म्यांचं चिंतन आहे. अर्थात असा जे तुकोपनिषद हे प्रसादिक दिव्य ग्रंथ आहे. भगवान तुकोबारायचं चालते बोलते वाङ्मय मूर्ती आहे आणि अशा प्रसादिक ग्रंथाचं पांगत चिंतन अनेक सत्पुरुषांच्या अधिकारी वाणीतून या ठिकाणी होत आहे. अर्थात अष्टादशः हे परमपूज्य आपल्या साधकांचे सर्वांचे मायबाप गुरुवरे डॉक्टर महाराजांच्या भगवत प्रेरितून सत्प्रेरणेतून सत्संकल्पनातून वारकरी संप्रदायातील अद्वितीय अपूर्व संत वाङ्मयाची अष्टादश परंपरा महाराजांकडे होत आहे. आणि त्यामध्ये सकल जे साधक आहेत, मुमुक्षु जिज्ञासू संत वाङ्मय चिंतक जे महापुरुष आहेत, साधक आहेत, त्यांना खर ही पारमार्थिक ज्ञानाची यथार्थ दिवाळी आहे. ज्यांना हे सर्व सत्र परदीर्घ असं सत्र ज्ञान सत्र 18 दिवस हे परदीर्घ सत्र चालतं आणि त्या पूर्ण सत्रामध्ये ज्यांना ही सेवा प्राप्त होते ते परम भाग्यवान आहेत. आपणाला सुद्धा पुन्हा पहिल्यासारखं भाग्य लाभो असं गुरुवर्य आणि महाराजांच्या कृपा छत्रामध्ये सदैव आज्ञा परिपालनामध्ये आपलं सर्वांचं जीवन जावं अशी माऊलीची प्रार्थना. माझ्याकडे जी चिंतन सेवा आलेली आहे ते 4012 ते 4019 अर्थात एक सेज आरती प्रकरण त्यातले 3 अभंग उपसंहारातले आणि पुढे नाटाचे सुरुवातीचे 5 अभंग आले आहेत. आपल्याकडे सेज आरती जी आहे, शेजारी प्रकरणामध्ये प्रत्यक्ष महाराज देवाशी संवाद साधतात. अलीकडेही शेजारी आपण करतो, आळंदी पंढरमध्ये शेजारी होते, पण जसं भगवान तुकोबाराय आहेत, भगवान कृष्ण परमात्म्याच्या अवतारामध्ये सोंगडी जसे प्रत्यक्ष देवाशी बोलायचे, संवाद साधायचे, त्या पद्धतीने तुकोबारा देवाशी संवाद साधतात. सहवासातून तो संवाद आहे. प्रत्यक्ष देवाचे संवाद, स्नान, भोजन, झोप हे सर्व त्या शेजारतीमध्ये आहे. अर्थात ते तुकोबारा आहेत. प्रल्हाद, अंगद, उद्धव, नामदेवराय तेच पुढे तुकोबारा असल्यामुळे की तुकोबारा आहे की
वानरे गोळे गायी सवे चारित फिरत असो. आम्ही हरिते सोंगडे जुने वेडे वागडे असे हे तुकोबाराच्या अवतारात आहेत. म्हणून हे शेज आरतीमध्ये प्रत्यक्ष आपण शेज आरती करतो, महाराज प्रत्यक्ष देवाशी बोलतात. पहिल्यांदा तुकोबाराया भामटे, तदनंतर दर्शनच नाही तर अनेक वेळेला दिव्य संवाद महाराजांचा झाला. महाराज आपण जसं बोलतो तसं प्रत्यक्ष देवाचे सगुण रूपामध्ये बोलायचे. आणि ते सगुण रूपातली सेवा काय आहे, भक्तीमध्ये जेवढी कोमलता असते तेवढी भक्ती श्रेष्ठ. देवाला झोप आहे, देवाला भूक लागते, तहान लागते, देवाला उष्णता आहे, देवाला थंडी आहे, ही जर भक्तीतली मनातला भाव असेल, तुकोबारायांचा दिव्य अधिकार असल्यामुळे तुकोबारा भगवान परमात्मा मूर्त रूपाने त्यांची संवाद करत होता. आपल्या तोच परमात्मा मूर्तीच्या रूपाने जर आपल्या पुढे असेल तर आपली तीच भावना असेल तर आपल्या सुद्धा तो भावाचा जो फल आहे ते प्राप्त होतं. म्हणून भावनेमध्ये फार काय आहे, जेवढी कोमलता असेल तेवढी भक्ती श्रेष्ठ आहे. असं भक्तीतलं तंत्र यथा देहे तथा देहे देवे. जसे देहाला उपचार लागतात तसे देवाला उपचार पाहिजे. हे भक्तिसूत्राचा मूर्तिमंत प्रकट सिद्धांत या शेज आरतीमध्ये प्रकट होतो. आणि ह्या शेज आरतीमध्ये उपसंहारातले हे 3 अभंग आहेत. यामध्ये देवाशी संभाषण केल्यानंतर लढीवळपणाने काय देवाशी बोलल्यानंतर या 3 अभंगामध्ये क्षमा याचना तुकोबारा करतात. तुकोबारा देवाला म्हणतात, देवा अरुष्य शब्द बोले मनी न धरावे काय. मी काही वेडवाकडं काय बोललो असेल बरं का, तर मनामध्ये काय माझ्याविषयी राग धरू नका. लढीवाळ बाळके तूच आमची आई काय आहे, आमची काय आम्ही तुमची लाडकी बाळके मुलं आहोत आणि तू आमची आई आहे. आणि म्हणून मी काही जर अनाधिकार चेष्टा केली असेल तर आमचा काय आहे, काय मनात काही धरू नका. आणि मग काय करा, लहाना थोरा काय कौतुके अवघिया प्रेम भातुके टबाई देई. सर्व लहान थोर आहेत, सर्वांना हे प्रेम भातुके, भातुके म्हणजे खाऊ, अर्थात भक्ती सिद्धांतामध्ये सर्वश्रेष्ठ ज्ञानोत्तर भक्ती प्रेम आहे. हे सर्वात सार सर्वस्व आहे. आणि हे भक्ती प्रेम आम्हाला दे, बाकी काही नको. सांडून या भीड धीटपणा ते वाणी. अर्थात मी संकोच सांडलेला आहे आणि धीटपणा धैर्याने तुझं गुणवर्णन केलेलं आहे, वाणीमध्ये वर्णन केलेलं आहे. आणि जे मी वर्णन केलं आहे ते लेकुरे ते काणी घेतले पाहिजे. लेकुरे केले वाणी म्हणजे लेकराने वर्णन केलं आहे ते काणी घेतलं पाहिजे. अर्थात मी जे धीटपणाने धैर्याने तुझं वर्णन केलं आहे, हे लेकराचे बोबडे जे शब्द आहेत ते भगवंता तू कानाने ऐकले पाहिजेत. तुका म्हणे थोड्यासाठी कशाची आटी झाडी असे भेटी धुरे संसाठी. धुरेमध्ये तुम्हासारख्या श्रेष्ठ महापुरुषांची अर्थात भेट झाली असता, तुमच्या शक्तिसंपन्न भगवंताची भेट झाली असता. थोड्यासाठी म्हणजे मला फार काही सांगता येत नाही, मला वर्णन करता येत नाही. मग या थोड्यासाठी कशाची अटी कसले नियम लावता. अर्थात तुमच्यासारख्या महापुरुष असताना, समर्थ असताना, अशी भेट झाली असताना तुला व्यवस्थित वर्णन करता येणार नाही, ही थोडी गोष्ट आहे. म्हणून ह्याच्यासाठी काय कोणता नियम लावू नका. अर्थात ते माझं जे बोलणं आहे ते मान्य करा. कळस वाहिला श्री सहस्त्रनामे पूजा करी पीक पिकले घन दाटुनिया आले शेवटीचे दान भागा आला नारायण. तुका म्हणे पोट भरले वारला बोभाट. कळस वाहिला श्री महाराज म्हणता, देवा गंगेचा पाण्याचा कळस डोक्यावर वाहून आणला आहे आणि त्या गंगेच्या पाण्याने आणि पूजा सहस्त्र नामे पूजा करी. भगवंताच्या 1000 नामाने मुखाने भगवंताचं नामोच्चारण आहे आणि डोक्यावर गंगेचं जे पाणी आणलंय, गंगोदक आणलेलं आहे, त्या गंगोदकाने स्नान घालत आहे, मुखाने तुझं नामचिंतन करत आहे. आणि नंतर पीक पिकले घन दाटून या आले. अर्थात परमार्थाचे भरघोस पीक आले असून ते घनदाट पिकलेले आहे. शेवटीचे दान भागा आला नारायण. शेवटीचे दान अर्थात शेवटचे दान द्यायचं आहे. त्या शेवटच्या दानामध्ये आमच्या भागामध्ये वाट्याला फक्त तूच आला पाहिजे, तूच आम्हाला हवाय, बाकी काही नको. तुका म्हणे पोट भरले वारला बोभाट. तुकाराम महाराज आनंदाने पोट भरले असून सर्व कर्तव्याचा बोभाट संपलेला आहे. अर्थात बोभाट वारला म्हणजे संपला, बोभाट मग कर्तव्य संपला. आणि नंतर महाराज म्हणतात, आड केले देवद्वार व्यर्थ काय कर आता चला जाऊ घरा नका करू उजगारा. देवा लागलीसे नीज येथे उभा काय काज. रागा येतो देवा तुका म्हणे नेघे सेवा. तुकाराम महाराज लोकांना म्हणतात, लोक हो आता काय आहे, आता देवाच्या शेया घराचे दार लावलेले आहे. देवद्वार आड केले, आपण दार आड करा म्हणतो ना, दार लावला आड करा, दार लावलेला आहे. आणि व्यर्थ काय कर आता कशा व्यर्थ कर करता.
म्हणून आता काय इथे तुम्ही कुणी व्यर्थ कर आता बडबड कुणी करू नका. आता चला जाऊ घरा, आता आपण आपल्या घरा जाऊ, नका करू उजगारा, पुन्हा आता देवाला जागा करू नका. देवा लागली नीज येथे उभ्या काय का, देवाला आता नीज मध्ये झोप लागली आहे, इथे उभं राहून काय काम आहे आपलं. रागा येतो देवा तुका म्हणे नेघे सेवा. जर इथं आपण उभं राहिलं, इथं बडबड केली, देवाची जर झोप मोडली, आता जर मग काय आहे, यावेळी कोणातीही सेवा केली तरी ती घेत नाही, उलट देवाला राग येत आहे. काय राग येतो देवा. अर्थात की महाराज आहेत आपले भाव अभिव्यक्त करतायत आणि भावनेमध्ये प्रत्यक्ष देव त्यांचा शब्द श्रवण करत आहे. आता इथे काय शेजारतीचं प्रकरण समाप्त झालेलं आहे. यानंतर नाटाचं प्रकरण आहे. गाथ्यामध्ये असं आहे की मागचा अभंग आणि पुढचा अभंग, पूर्वस्वरी महापुरुष जे आहेत असं सांगतात किंवा की अभंग आहे, मागच्या अभंगाची पुढच्या अभंगाची संगती लावणं सहजासहजी फार कठीण आहे. त्याचं कारण असं आहे की महाराज ज्या कालामध्ये ज्या वेळेला त्यांची वृत्ती ज्या अवस्थेमध्ये निमग्न झाली होती, ज्या सिद्धांताशी अभिन्न झाली होती, तर तो सिद्धांताचं मूर्त स्वरूप त्या अभंगाचे स्फुरण पावत होतं. म्हणजे महाराज ज्यावेळेला भगवंताच्या अहेतुकी निर्हेतुकी मध्ये अशा प्रेमभरीत त्यांची वृत्ती असेल, भगवंता सगुण प्रेमामध्ये वृत्ती तल्लीन झाली असेल, तर भगवंताच्या भक्तीचे सगुण भक्तीचे प्रेम अभंगाचं स्फुरण होत असेल. महाराज जेव्हा दृंग मात्र वास्तव स्थितीमध्ये निर्विकल्प अवस्थांमध्ये त्या वास्तव स्वरूपामध्ये आपल्या स्वरूप स्थितीमध्ये निमज्जन करतात, त्यावेळेला वेदांताचे वर्णनकर अभंगाचं स्फुरण झालं. असं महात्मे सांगतात की ज्या वेळेला वृत्ती ज्या अवस्थेत आहे त्यावेळेला त्या अभंगाचं स्फुरण झालंय आणि म्हणून मागचा अभंग आणि पुढचा अभंग संगतीला सहजासहजी कठीण आहे. दुसरे कारण असं, महाराजांचा गाथा ग्रंथ नवला नाही, महाराजांचा अभंगच ग्रंथ आहे. अभंगच ग्रंथ आहे. ग्रंथ शब्दात ग्रंथ तो आहे जो ग्रंथ भेद करतो, ग्रंथी छेद करतो, तो ग्रंथ. बस जीवनातली ग्रंथी भेद भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यते सर्व संशया, अशी अवस्था होते, ते ग्रंथ आहे. आणि म्हणून हा ग्रंथ आहे. त्यामुळे की काय आहे, मागचा अभंग पुढचा अभंग संगती लावणं सहजा कठीण आहे. जर लावायची झाली तू काय दुरण अणवय ज्याला म्हणतात असं आहे. शेजारतीमध्ये महाराज प्रत्यक्ष देवाशी संवाद केलेला आहे, देवाशी बोललेले आहेत शेजारतीमध्ये प्रत्यक्ष महाराज. आणि पुन्हा शारीरिक दृष्ट्या लोकदृष्ट्या देवापासून दूर झाले, निवांत एकांतस्थली गेले आहेत. एकांतस्थी गेल्यानंतर पुन्हा प्रभू चिंतनामध्ये निमग्न झाले आहेत, प्रभूच्या त्या भजनामध्ये प्रेमामध्ये तल्लीन झाले आहेत. आणि तल्लीन झाल्यानंतर हृदयात जे भक्तिप्रेमाचा उद्रेक झाला, जे भगवंताचा अहेतुक निर्हेतुक प्रेम जे बाहेर स्फुरण पावलं, मनातली हृदयस्थ जे निसर्गदत्त जी आवड आहे, ती आवड ज्या शब्दाच्या रूपाने अभिव्यक्त झाली, अर्थात ते अभंग म्हणजे नाट असावेत असं बालबुद्धीला वाटतं. अर्थात नाट शब्दाचा परंपरे अर्थ छंद असा केलाय, आवड. बरं का, खर तर ते वेद उपनिषद सार गाथा आहे आणि गाथ्यासार नाट आहे. आपल्याकडे सांगतात नाट आहे. नाटामध्ये 54 अभंग आले आहेत. या अभंगामध्ये विठ्ठल परमात्मा संवाद आहे. तसं गाथ्याचा प्रतिपादिवशी विठ्ठलच आहे, कारण तोच परमात्मा हा या रूपाने नटलेला आहे. आणि सगुण निर्गुण ठाव हा उभय स्वरूप हा विठ्ठल आहे. विठ्ठलाशी इष्टदैवत या देवाशी बोलतायत, देवा संवाद साधताय, प्रार्थना आहे, स्तुती आहे, उपदेश आहे, साधकांच्या जीवनात अनुकूलता प्रतिकूलता सर्व अभिव्यक्ती केली आहे. आणि म्हणून महापुरुष सांगतात की सर्व गाथ्याचं सार या नाटाच्या अभंगामध्ये आहे. नाट म्हणजे गुरुवर्य परमपूज्य बोधेबाबा सांगायचे, नाट म्हणजे देवाचं तुकोबर आहे, हृदय म्हणतात नाट. गाथ्याचं हृदय म्हणजे नाट आहे. हे नाट फार मोठा नाटाचा काय आहे. त्या नाटामध्ये असं आहे की नाट जे आहेत त्या नाटामध्ये सर्वात सार आलेलं आहे. आणि त्या नाटातले जी सुरुवातीचा पहिला अभंग आहे, त्या पहिल्या अभंगामध्ये तुकोबरा आहे, विठ्ठल भगवंताशी आपलं सर्व व्यावहारिक नाते जोडलेले आहेत. विठ्ठलाचं वास्तव स्वरूप काय आहे, अर्थात ते वास्तव स्वरूप या पहिल्या अभंगामध्ये सांगून माझं जीवन त्या प्रभूला समर्पित केलेलं आहे असं तुकोबरा आहे त्या नाटाच्या पहिल्या अभंगामध्ये बोलतात. आपल्याकडे नाट, तीर्थावळी, समाधी, वाळकिरडा, काकडा, हरिपाठ हे ज्यांना पाठ आहे त्यांना वारकरी म्हणतात असं म्हणतात. पुढे मी बोलत नाही कारण माझंच पाठ नाही, कारण इथं बोललं तर पाठ होईल. बरं का, माझं आता काय पाठ. ते अण्णा सांगायचे काकडा आणि कीर्तनकार महाराज ह्यांचा 36 आकडा. व इथे थांबतो.
असं. आता हे नाटाचा पहिला अभंग आहे. विठ्ठल आमचे जीवन, आगम निगमाते स्थान, विठ्ठल सिद्धीचे साधन, विठ्ठल ध्यान विसावा. विठ्ठल कुळचे दैवत, विठ्ठल वित्त गोत चित्त, विठ्ठल पुण्य पुनराशार्थ आवडे माते विठ्ठलाची. विठ्ठल आमचे जीवन, परमात्मा आमचा प्राण आधार आहे. सर्व पालन पोषण करणारा परमात्मा आहे. जीवन त्याला म्हणतात ज्या वस्तू ज्या वस्तूशिवाय आपलं जगणं अशक्य असतं. गुरु महाराजांमध्ये फार सुंदर अर्थ आहेत. काय काय अर्थ इथंच स्पष्टीकरण होत नाही ह्यामध्ये होत बरं का. पुढे तुम्हाला सांगेल, ठाव चळणे चुकली या पुढे एक पद येतं, तर त्याचाही ह्याच्यात सुद्धा अर्थ लागत नाही. तर तिथे अर्थ चंचलत्वामुळे ही जागा चुकली, ते परमात्मा स्वरूप फार ते गोड अर्थ ह्याच्यामध्ये. अर्थात हे प्राण विठ्ठल आमचे जीवन, परमात्मा आमचं जीवन आहे. विठ्ठल कोण आहे? धरिले सोंगे अवघे आणि पांडुरंगे. सर्व मागे जे अवतार धारण केले तोच परमात्मा. अवताराच्या रासे तो हा उभा विटेल. म्हणून काय महापुरुष असं वर्णन केलंय, एका विठ्ठल परमात्म्याची सेवा केली, सकल अवतारातील सेवा केली तर पुण्य प्राप्त होतं. आपल्याकडे वारकरी संप्रदायामध्ये रामकृष्ण हरी मंत्र आहे, पण पूजा आणि ध्यान विठ्ठलाचं सांगितलेलं आहे. कारण विठ्ठल मूर्ती अशी मोहक आहे, बस बस ते बरोबर आपलं मन वेधून घेतं. आणि म्हणून विठ्ठल जे आहे की विठ्ठल शब्दाचा की भगवान परमपूज्य परमश्रद्धेय भगवान शास्त्री धारूकर यांनी अर्थ केला, वेदा ज्ञानेन ठा शून्यान लाते गृहाती इथे विठ्ठला. विद म्हणजे ज्ञान, विद्रुत ज्ञान आहे. आणि पुन्हा ठोबा म्हणजे आकार असं केला, विचा केला ठोबा, तो दुसरा अर्थ. इथं विठ्ठल शब्द आहे. वेदा ज्ञानेन, ज्ञानेन विद म्हणजे ज्ञान, ज्ञानेन ठा म्हणजे शून्यान, ज्ञानाने जो हीन आहे. विद ज्ञा काय विद वि थ आणि ल. विद शब्दाचा अर्थ विद असा केला, थ शब्दाचा शून्य. विद म्हणजे ज्ञान, शून्य म्हणजे ज्ञानहीन. लातीनाम गृहाती म्हणजे ज्ञानहीन जो जीव आहे त्या जीवांना सुद्धा आपल्या शक्तीने आपल्या स्वरूपामध्ये स्थान देतो, आपल्या स्वरूपामध्ये मिळवून घेतो, तो विठ्ठल आहे. अन्य तर ते नाही. भक्ता राखे पायापाशी दुर्जन संवारी असं त्याचं नियमावली, पण ही नियमावली इथे नाही. मूढ पापी जैसे तैसे उतरी काशे लावणे, याच पंक्तीचा अनुवाद तुकोर त्यामध्ये केलेला आहे. अर्थात असा जो परमात्मा आहे ते विठ्ठल आमचं जीवन आहे. आणि पहा, काही दर्शन ग्रंथ सगुण परमात्मा मानतात, काही दर्शन ग्रंथ केवळ निर्गुण तत्व मानतात. पण संप्रदायामध्ये, आपल्या वारकरी संप्रदायामध्ये सगुण निर्गुणाचा सम्यक समत्व सुमधुर असा समन्वय साधलेला आहे. आपल्याकडे सगुण निर्गुण नाथ महाराज ओळी आहे, निर्गुणाहुने सगुण न्यून म्हणे तो केवळ मूर्ख जाण, सगुण निर्गुण समसाव न्यून पूर्ण असे ना आपल्याकडे. आणि म्हणून इथे विठ्ठल परमात्मा सगुण निर्गुण ठाविटे पाव धरियला, उघडे प्रपरमा आले याचे ठाया, सच्चिदानंद घन पंढरीय परिपूर्ण, समचरण दृष्टी विटेवरी साजरे, सगुण निर्गुण दोन्हीचा मिलाप म्हणजे विठ्ठल परमात्मा आहे. मग समन्वय आपल्याकडे. काय महात्म्याच्या मुखातून असं ऐकलं, वारकरी संप्रदाय म्हणजे काय, इथे खंडन नाही मंडन नाही, इथे फक्त समन्वय आहे. समन्वय आहे तो वारकरी संप्रदाय, असं महात्म्यांचं काय वाक्य आहे. आणि म्हणून विठ्ठल आमचे जीवन, विठ्ठल आमचं जीवनाधार आहे. नंतर आगम निगमाचे स्थान, विठ्ठल परमात्मा आगम शास्त्र, निगम मध्ये वेद यांचं का उत्पत्ती स्थान आहे. जयाचे निश्वासी जन्म झाले वेदराशी, किंवा हा वेदार्थ सागरो जया निद्रिताचा घोरो. किंवा दुसरा अर्थ इथं असा केला की वेद उत्पत्ती स्थान आहे, पण वेदशास्त्रांचं प्रतिपाद्य तत्व जे आहे, वेद प्रतिपाद्य तो विठ्ठलच आहे. वेद सुद्धा त्या भगवंताच्या घोरण्यातून निर्माण झाले, आणि त्या वेदाचं प्रतिपाद्य तत्व जो कोणता असेल तो विठ्ठल परमात्मा आहे. विठ्ठल परमात्मा वेदाने ते विठ्ठल यथार्थी ओळख सर्व जनसामान्याला करून दिली. म्हणून आपल्याकडे आस्तिक नास्तिकाची परिभाषा करत असताना जो देवाला मानत नाही, बरं का, तो नास्तिक नाही. मग जो देवाला मानत नाही, देवाला मानतो पण वेदाला मानत नाही, तो नास्तिक. नास्तिको वेद निंदक. पण आपल्याकडे देव प्रमाण्यावरून आस्तिक नास्तिकाची व्याख्या नाही, तर वेद प्रमाण्यावरून आस्तिक नास्तिकाची व्याख्या आहे. ह्याचा अर्थच असा आहे, भगवत तत्वापेक्षा वेदाला फार, वेद काय प्रमाण्याला फार इथे काय आहे, प्रमाणभूत मानलेला आहे. ह्याचा अर्थच असा आहे की देवाने जगाला भगवंताची ओळख करून दिली वेदाने, देवाने वेदाने. मग वेद नसता तर देव जगाला कळाला नसता. मग दुसरा अर्थ केला की आगमनिगम स्थान, अर्थात आगमनिगम प्रतिपाद्य तत्व परमात्मा आहे, आणि आगमनिगम हे भगवंताच्या श्वासातून प्रगट झाले. विठ्ठल सिद्धीचे कारण, विठ्ठल सिद्धीचे साधन, विठ्ठल परमात्मा अष्टमहासिद्ध्या प्राप्तीचे साधन आहे. आणि नंतर विठ्ठल ध्यान विसावा,
ध्यानाने होणारी विश्रांती विठ्ठल विठ्ठल आहे असा अर्थ इथे गेला. विठ्ठल ध्यान विसावा, विठ्ठल ध्यानाने खरी विश्रांती प्राप्त होते. तुका म्हणे माझा विठ्ठल विसावा, किंवा सर्व प्राणी मात्रांची चीर विश्रांती, अविनाशी विश्रांती जर काय असे परमात्मा स्वरूपात आहे. आणि म्हणून काय आहे, ध्यानाने प्राप्त होणारे विठ्ठल करतात. कोणत्याही ध्यानाचे अनेक प्रकार, त्या ध्यानामध्ये तत्प्रत्येकाता ध्यान अनेक प्रकार आहेत. त्या ध्यानाने प्राप्त होण्याची आनंदाची वास्तव स्थिती तोच विठ्ठल आहे, म्हणजे किंवा आनंदरूप परमात्मा. बस असा एक अर्थ केला. विठ्ठल कुळीचे दैवत हा परमात्मा. आता पहिल्या चरणामध्ये विठ्ठलाचं वास्तव स्वरूप सांगितलं. विठ्ठल कसा एकदम वेद प्रतिपाद्य स्वरूप परमात्मा जो आहे, आणि तोच आमचं काय कुळाचं दैवत आहे. कुणाचं खंडोबा, कुणाचं मसोबा, कुणाचं बिरोबा, बरंच काय काय दैवत असतात. पण आपल्या वारकऱ्याचं दैवत जे काय असेल, विठ्ठल परमात्मा. विठ्ठल कुळीचे दैवत, कुळीचे ही कुळदेवी केली ठावी संतांनी. आणि तोच विठ्ठल परमात्मा. विठ्ठल वित्त गोत चित्त, विठ्ठल परमात्मा खरं आमचं धन आहे. ज्यांचा भगवान परमात्मा धन आहे ते भगवत भक्त आहेत बरं का. परमात्मा धन ज्याला वाटतं, परमार्थ महाधन हे जसं वर्णन केलं तसं परमात्मा. विठ्ठल वित्त गोत, सर्व गोत्र जे गातेवाईक परमात्मा आहे बरं का. पुढं वित्त, विठ्ठल चित्त सुद्धा परमात्मा आहे. अर्थात परमात्मे चित्त, परमात्म्याचं चिंतन करता करता चिंतने चिद्रूपता चित्त चिदैक्याला प्राप्त होतं. अर्थात तो चित्त सुद्धा खरं असं वर्णन करतात महात्मे. त्या चित्तामध्ये त जे प्रत्यय ना बरं का, हलंत त चित चित प्रत्यय, आणि त जे पूर्ण व्यंजन झालं ते तकार विषय द्यायचा. तस्य काय, तस्य लोपहा, आदर्श लोपहा, हलंत्यम जे जे आहे ना, त्यामध्ये चित खरं तर मूळ तर चित्तच आहे. चित्त त प्रत्यय लागला, आणि प्रभू चिंतनाने पुन्हा त पूर्ण व्यंजनाचा जर लोप झाला तर चिदानंद रूप शोहम शोहम, ते आपलं मूळ स्वरूप आहे. आणि म्हणून अंतर्गण वृत्ती चतुष्टय ज्याला म्हणतात, मन बुद्धी चित्त आणि अहंकार, हे जरी असेल, मन बुद्धी चित्त अहंकारापेक्षा चित्तावर जास्त भर दिला का, कारण चित्त ही चिद आहे. त्या चित्त कार्याचं मूळ कारण चिद आहे. म्हणजे कार्याचे गुण कारणात विलीन होतात, न्यायाचा सिद्धांत बरं का. अर्थात म्हणून हे खरं परमात्मा खरं आमचं चित्त स्वरूप आहे. नंतर विठ्ठल पुण्य पुरुषार्थ काय आहे, विठ्ठलच खरं पुण्य आहे आमचं बरं का. विठ्ठल म्हणजे काय, ज्या पुण्याने विठ्ठलाची प्राप्ती होते त्या पुण्याचं खरं शेवटचं टोक विठ्ठल परमात्मा आहे. धर्म अर्थ काम आणि मोक्ष चतुर्थ पुरुषार्थ खरं वास्तव फलच परमा विठ्ठलच आहे आमचा. दुसरं काय, पुण्य असे पुरुषार्थ सर्व चतुर्थ पुरुषार्थ आम्हाला विठ्ठलच आहे. विठ्ठलाशी दुसरं काय, आवडे मात विठ्ठलाची. विठ्ठलाशिवाय दुसरी कथा कीर्तन भगवंताची गोष्ट केल्याशिवाय त्याला काही आवडत नाही. अर्थात त्याला महाराज म्हणतात, मला फक्त भगवंताचं गुणगान करणं हेच आवडतं, बाकी काही आवडत नाही. विठ्ठल विस्तरला जणे सप्तही पातळे भरून, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी. हा विठ्ठल परमात्मा जो आहे त्रिभुवना काय विस्तरला जने, ह्या जनामध्ये पूर्ण परमात्मा काय विस्तरलेला आहे. सप्तही पाताळ भरून, सातही पाताळ काय आहे, सप्त पाताळ खाल 7 लोक वर 7 लोक. श्रीमद भागवताच्या दुसऱ्या स्कंदामध्ये याचं फार वर्णन केलं, आणि श्रीमद भागवताच्या तिसऱ्या स्कंदामध्ये सृष्टी उत्पत्तीचा प्रकार आहे एवढा सूक्ष्म आणि एवढा क्लिष्ट आहे बरं का. आपण कधी सांगण्याचा प्रयत्न केला नाही, आणि कोणत्याच कथाकाराच्या मुखातून ते तिसरा स्कंद मी ऐकला नाही बरं का. गुरु डॉक्टर महाराजा पुढे जेव्हा तोडकं मोडकं चिंतन करायचं त्यावेळेस ते चिंतन झालेलं आहे बरं. फार एकदम ते अनेक प्रकार सृष्टी उत्पत्ती फार सूक्ष्म ते वर्णन आहे. अर्थात की पाताळ, आतल वितल सुतल तलातल रसातल, हे महितल पाताळ, महातल पाताळ, हे खाली 7 लोक आहेत, ते सप्त पाताळ. आणि त्रिभुवना, अध्योलोक, मध्यलोक आणि ऊर्ध्वलोक, स्वर्ग मृत्यू पाताळ, हे 3 लोक. या 3 लोकांमध्ये परमात्मा काय व्यापून आहे. विठ्ठल मुनी मानसी, काय महात्म्याचं चिंतन सांगतात, माया सुद्धा इकडे व्यापक आहे, सर्व जनामध्ये आहे, सप्तलोकामध्ये आहे, त्रिभुवनामध्ये माया व्यापक आहे. मुनी मानसी, मुनीच्या मनामध्ये माया नाही. परमात्मा तिथे सुद्धा परमात्मा आहे, असं काही महात्मे गुरु चंद्रशेखर महाराज देऊकर त्यांच्या मुखात आम्ही असं ऐकलं. आणि तो जो परमात्मा आहे, विठ्ठल जीवाचा जिव्हाळा, विठ्ठल कृपेचा कुवळा, विठ्ठल प्रेमाचा पुतळा लावेला चाल विश्व, तोच विठ्ठल काय आहे, जीवाचा जिव्हाळा आहे. अर्थात जीवाचं खरं जीवन काय आहे, तोच परमात्मा आहे बरं का. इथं विठ्ठल प्रतिबिंब रूप जीवाचे बिंबरूप जीवन आहे असा अर्थ इथे केला. विठ्ठल कृपेचा कवा, विठ्ठल कृपा करण्याविषयी अत्यंत कोवळा आहे बरं का. त्याला दीनवत्सल म्हणतात, भक्त वत्सल म्हणतात परमात्मा.
विठ्ठल प्रेमाचा पुतळा, विठ्ठल भगवान परमात्मा मूर्तिमंत प्रेमाचं मूर्तिमंत साकार रूप ते आहे विठ्ठल परमात्मा. लावेला चाळा विश्व विठ्ठले, या विठ्ठलाने विश्व चाळा, विश्वाला सर्व काय आहे, विश्वाला काय आहे छंद लावलेला आहे असा परमात्मा. आणि तो परमात्मा विठ्ठल मायबाप चुलता, विठ्ठल भगिनी आणि भरता, विठ्ठल चाळा नाही गोता तो का म्हणे आता नाही दुसरे. विठ्ठल या पहिल्या सुरुवातीच्या चरणामध्ये जो भगवंताचं वास्तव वर्णन केलं तोच परमात्मा आमचा मायबाप चुलता. सर्व व्यावहारिक नाते आहे भगवंताशी जोडले. कपिल गीतेमध्ये असं वर्णन आहे की मदर्थे त्यक्त जीवी नाही, मदर्थे त्यक्त सुजन बांधवा हा, मदर्थे मद अर्थे, माझ्यासाठी सर्व नात्याग व त्याने त्याग केला. आणि मद आश्रय हा, ज्याने माझा आश्रय केला आहे, काय आहे मृष्टा, ज्याने शुद्ध अशा कथा काय गायंती श्रवंती अशा माझ्या शुद्ध कथा गातात. ह्याचा अर्थ मदार्थे त्यक्त सुजन बांधवा हा. आणि सर्व व्यावहारिक नाते भगवंत असे लावलेत. काय आहे व्यवहारामध्ये जी आई असते ती आई आयुष्यभर ती आईच राहते, ती वडील होऊ शकत नाही. जो वडील आहे ती वडीलच राहतात, ती आईची भूमिका घेऊ शकत नाहीत. भगवान परमात्मा तत्व एक असं आहे, ज्या वेळेला आई व्हायची आई होते, जेव्हा वडील व्हायचं तेव्हा वडील भूमिका उठवू शकतात. म्हणून म्हणतात तुमेव माताचं पिता तुमे एव म्हणजे चकार, तूच आई तूच वडील. एकच देव जेव्हा आई वडील जेवढे व्यावहारिक नाते आहेत तो व्यावहारिक नाते एकदाच परमात्मा उठवतो. मग हा भगवत भक्तच आहे. महाराज म्हणतात आम्ही व्यावहारिक नाते देवाशी जोडलेत. आणि खरा मायबाप बर का, खरा मायबाप खरंच सर्व नाते परमात्माच आहे. बाकी काय सुखाची मांडणी आपण जवळचं हे पुरे वर्ण येतं. आणि म्हणून विठ्ठल मायबाप चुलता सर्व जीवन भगवत समर्पण केलेलं आहे आणि भगवनमय जीवन झालेलं आहे. भगवत काय आहे, सर्व शारीरिक क्रिया व्यवहार व्यापार भगवत विषयक वहन पावत आहेत. असं जे भगवनमय भक्तिमय ज्याचं जीवन झालेलं आहे असे तुकोबाराय म्हणतात. विठ्ठल मायबाप चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठल माझा काय आहे बहीण आहे भाऊ आहे, विठ्ठल येऊन चाड नाही गोथा. विठ्ठलाशिवाय दुसऱ्या गणगोताची आम्हाला इच्छा नाही. विठ्ठलच आमचा गणगोत आहे. तुका म्हणे आता नाही दुसरे. का महाराज म्हणतात की देवा माझ्या मनात विठ्ठल दुसरा कोणताच विषय नाही, बस नावडे जनधन माता पिता, विषय तो त्यांचा झाला नारायण, अशी त्यांची अवस्था झाली आहे. असा जो विठ्ठल परमात्मा. आणि हा जो विठ्ठल परमात्म्याचं वर्णन केल्यानंतर हा जो मला प्राप्त झालेला आहे तो परमात्मा मला दर्शन झालेला आहे. आणि त्या दर्शनाचं फल काय, आणि हा दर्शन झाला योग झाला क्षेम व्हावा त्यासाठी मागणी त्या पुढच्या अभंगात करतात. बरवा झाला व्यवसाव पावलो चिंतलाचे ठाव, दृढ पावीत राहिला भाव पावला जीव विश्रांती. महाराज म्हणतात की बरवा झाला व्यवसाव सफल झाला, पारमार्थिक जे व्यवसाय आहे पारमार्थिक जे व्यवहार आहे सफल झाला. का पावलो चिंतलाचे ठाव, भगवंताच्या चरणकमलाचं चिंतन केलं आणि प्रभूचं चिंतन केल्यामुळे चिंतिलाचे ठाव पावलो, अर्थात परमात्म्याच्या पायाजवळ प्राप्त झालो. प्रभूच्या पायाचं चिंतन केलं आणि चिंतन केल्यानंतर मग प्रभूचे चरणकपट सापडले किंवा प्रभूची मला प्राप्ती झाली. त्यानंतर की काय दृढ पायी राहिला भाव, पायी दृढ भाव राहिला. भगवंताच्या चरणकमलात दर्शन झालं, भगवंताच्या चरणाशी एकरूप झालो आणि भगवंताविषयी जो दृढ असा भाव कायमचा राहिला. पावला जीव विश्रांती, आणि जीव विश्रांतीला खरी चिर विश्रांतीला जीव प्राप्त झाला. खरी चिर विश्रांती भगवत दर्शनामध्ये आहे, तोपर्यंत जीवाला चिर विश्रांती नाही. बरवा फळला शकून अवघा निवारीला क्षीण, तुमचे झाली या दर्शन जन्मरणा नाही आता. काय आहे बरवा फळला शकून, जे शुभ शकून आहे ते सर्व व्यवहारात शुभ शकून आहेत ते मला काय फळाला आलेले आहेत. अवघा निवारीला क्षीण, सर्व जे क्षीण आहे द्वैत भाग आहे, सर्व दुःख आहे तो दुःख माझं नष्ट झालं. तुमचे झाली या दर्शन, कधी झालंय सर्व क्षीण भाग गेला क्षीण गेला कधी झालं, तुमचे दर्शन झाली या, तुमचं मला दर्शन झालं, तुमचं वास्तव प्रमाणपणे यथार्थ दर्शन झालं आणि त्यामुळे जन्मरण नाही आता, आता जन्मही नाही आणि मरण नाही अशी अवस्था मला प्राप्त झाली. बरवे झाले आलो या ठाया, होते संचित ठाईचे पाया. बरं झालं महाराज म्हणतात की या ठिकाणी अर्थात तुमच्या चरण कमळाजवळ तुमच्या स्वरूपापर्यंत आम्ही आलो. काय कशामुळे आलो, महाराज म्हणतात ठाईचे संचित होते. ठाईचे म्हणजे पूर्वीचं मूळचं संचित होतं, संचित म्हणजे पुण्य होतं. बघा पूर्वीचं काय पूर्वजन्म अर्जित पुण्य असेल आणि त्या पूर्वजन्म अर्जित पुण्यामुळे
पाया काय आहे तुमच्या पायाजवळ मी प्राप्त झालो बरं का. आणि तुमच्या जवळ मी आलो आणि त्यामुळे देहभाव पालटिली काया. आणि मग देहभाव पालटिला अर्थात देहाचा अहमभाव आहे, मी देह आहे वृत्ती संपली आणि मी ब्रह्म आहे अर्थात विपरीत भावना नष्ट झाली आणि जे वास्तव जे स्वरूप आहे त्या स्वरूपाकार वृत्ती झाली. देहभाव पालटिली काया. स्थूल देहभाव आहे, मी देह आहे, भ्रांत आपली भावना आहे, विपरीत भावना आहे ती नष्ट झाली. पडली छाया ब्रह्मीची, ब्रह्मीची छाया पडली म्हणजे अर्थात ब्रह्माकार वृत्ती झाली, मी ब्रह्मरूप झालो, परमात्मरूप झालो असं झालं. आणि जे मी परमात्मरूप झालेलो आहे अर्थात विठ्ठलरूपी धन आम्हाला जे प्राप्त झालेलं आहे ते प्राप्त झालेलं धन कधी न जोडेले नसरे धन, हे धन कधी न संपणार आहे. जोडेले हे नसरे धन अर्थात हे विठ्ठलरूपी धन आहे जे जोडे प्राप्त झालं हे कधी न संपणार आहे. अविनाशी धन हे परमात्मा आहे. अविनाश आनंद घन, ते अविनाश आहे, आनंद घन आहे, आनंद रूप आहे. अमूर्त मूर्ती मधुसूदन समचरण देखीला. अमूर्त अर्थात अमूर्त आहे पण तो मूर्त झाला, अव्यक्त आहे पण व्यक्त झाला, सगुण साकार झाला तो परमात्मा. मधु नावाच्या दैत्याला तो ठार करण्याचा परमात्मा जो आहे मधुसूदन परमात्मा, तो परमात्मा अविनाश आनंद घन जे ब्रह्मस्वरूपाचा जो परमात्मा आहे, उपनिषद वर्णित जो परमात्मा आहे तो परमात्मा समचरणी देखीला, ज्याचे काय आहे समान पाय आहेत, समान दृष्टी आहे, समचरणी अर्थात असा जो परमात्मा आहे त्या विटेवर उभा असणारा परमात्मा मी डोळ्याने प्रत्यक्ष त्याला पाहिलेला आहे. अर्थात तो परब्रह्म परमात्माच विठ्ठल विटेवर उभा असणारा पाहिला. तो परमात्मा कसा आहे? तो परमात्मा जुनाट जुगादीचे नाणे, भूता काळाचे ठेवणे. तो परमात्मा जो आहे अत्यंत काय आहे जुनाट जुगादीचे काय आहे विठ्ठलरूपी नाणे कित्येक युगाच्या आरंभापासून आहे बरं का. जुनाट म्हणजे अत्यंत जुनं, जुगादीचे म्हणजे कित्येक युगाच्या आरंभापासून आहे म्हणजे अनादी आहे. आपल्या अनादी अनंत ते परमात्मत्व आहे, अनादी अनंत तो देव आहे. जुनाट जुगातीचे नाणे बहुता काळाचे ठेवणे हा परमात्मा जो आहे ना सर्व हा विठ्ठल जुनाट असा पुष्कळ दिवसा ठेव आहे बरं का. बहुता काळाचे ठेवून पुष्कळ ठेव लोपले होते पारखे, पारखेपणे लोपले होते. त्याला यथार्थ परीक्षक नव्हता. संतरूपी यथार्थ परीक्षक नसल्यामुळे ते लोकापासून हे अविनाशी विठ्ठलरूपी धन वंचित होतं, दूर होतं बर. आणि परीक्षाच्या अभावी तो नाणं लोपलं होतं. आणि मग काय कशामुळे ठाव चळणे चुकली या. चळणे ठाव म्हणजे काय जागा, अर्थात परमात्मा स्वरूपात जागा. का चुकलं हे तर चंचल काय चळणे, चळणे चळणे शब्दाचा महाराजांनी अर्थ केलाय. चंचलत्वामुळे ठाव चुकला अर्थात त्या स्वरूपाची प्राप्ती अर्थात त्या स्वरूपाची ओळख नसणं. कशामुळे चळणे ठाव चुकली या. चंचलत्वामुळे त्या स्वरूपाची ओळख समाजाला अर्थात लोकांना राहिली नाही म्हणून ते लोपलं. पारिकन वासन होते, त्याला परीक्षक सापडलं नाही म्हणून ते लोपले गेलं. आता त्याची मला प्राप्त झाली आहे. आता त्याची प्राप्त आता या जीवाची यासाठी न सोडी पडिली मिठी, तुका म्हणे शुनलो जग जेठी, न लवी दिटी दुसऱ्याची. आता या महाराज म्हणतात आता जो भगवान परमात्मा अविनाशी धन अविनाशी आनंद घन जो परमात्मा आहे तो परमात्मा काय आहे मला प्राप्त झालेला आहे. आणि मला प्राप्त झाल्यामुळे जो भगवान परमात्मा आहे की काय आहे महाराज म्हणतात की आता तो विठ्ठल मला सापडला आहे. आता जीव गेला तरी विठ्ठलाशी जी मिठी पाडली आहे ती मी सोडणार नाही. आता या जीवाशयासाठी त्या भगवंताचं दर्शन झालं. आता जीवाची यासाठी जीव गेला तरी त्या भगवंताच्या आनंदापासून भगवंता स्वरूपापासून मी दूर होणार. न सोडी पडली या मिठी न सोडी, त्याची मिठी जी पडली मी सोडणार नाही. तुका म्हणे शुनलो जग जेठी, तुका महाराज म्हणतात की काय आहे हे जगश्रेष्ठा विठ्ठला संसाराचा भार होऊन मी फार कष्टी झालो आहे, शिनलो आहे. आता शिनलो जग जेठी न लवी दिठी दुसऱ्याची. आता मला तुझं दर्शन झालं आहे बरं का. आनंद जन्माचे संसार दुःख भोगला, आता तुझं दर्शन झालं. आता मात्र काय आहे दुसऱ्याची दृष्टी लागली नाही पाहिजे. आता आपल्या आनंदाला आपल्या हे जे मला तुझी प्राप्ती झाली आहे. आणि म्हणून म्हणतात तुझ्यावर माझ्या प्रेमाला माझं जे तुझ्याविषयी निरहेतुक प्रेम आहे त्या प्रेमाला अन्य समाज कोणाची दृष्टी लागली नाही पाहिजे, कोणाची दृष्टी लागू नये त्याला. नलवी दुसऱ्याची दिठी न लवी, किंवा मला तुझ्या वाचून दुसऱ्याकडे पाहण्याचा प्रसंगच येऊ देऊ नकोस बरं का.
जीवनात अशी काही कोणी उणीवच नसली, आता तूच सर्व आहे, तुझ्या शिवाय मला कुणाकडे पाहण्याचा मला प्रसंग येऊ देऊ नको, असं महाराज प्रार्थना करतात. आणि नंतर महाराज जे आहे अशा शक्तिसंपन्न भगवंताची प्राप्ती झाल्यानंतर पुन्हा जे महाराज आहे एक आपला वास्तव विनय प्रगट करतात, साधकाची भूमिका घेऊन बोलतात. खरं तर महाराज युक्त योगी आहेत, नित्य मुक्त आहेत, अवतार कुठे दिव्य महापुरुष आहेत, पण युंजाण योगी आहे, युंजाण योग्याची साधकाची भूमिका घेऊन बोलतात. आणि म्हणून महाराज तुका विष्णू नाहीत असा महाराजांना दिव्य अधिकार आहे. म्हणून इथे वास्तव असं एवढी प्राप्ती, अविनाशी आनंद घन, जोडे नसरे धन, असं जे आहे अशा परमातत्वाची प्राप्ती झाल्यानंतर आपला वास्तव विनय काय आहे. गुरुवर्य घोलेबा सांगायचे, बुवा हिमालयासारखी उंच अशी असावी, हिमालय पर्वतासारखी उंची असावी परमार्थिक, आणि मी काहीच नाही असं म्हणावं. जे काहीच नाही त्यांना काहीच नाही म्हणणं हे काहीच नाही. बरं का. बरं, ज्ञानेश्वर महाराज सुद्धा म्हणतात, एरवी ते मूर्खो जरी झाला अविवेको. तसं जे ते आहे इथं सुद्धा महाराज आपला विनय सांगतात. मी तर अनाथ अपराधी, कर्महीन मतिमंद बुद्धी, तुझे मी आठविले नाही कधी, वाचे कृपानिधी मायबापा. आता महाराजांचा विनय, महाराज म्हणतात मी काय अनाथ आहे, अपराधी आहे, कर्म काय आहे, क्रिया नष्ट, बुद्धी नष्ट आहे, मतिमंद आहे, मतिमंद आहे मी, मंद बुद्धिमती, काय मंदमती, असं मी आहे, मंदमतीच आहे. तुझं मी आठविले नाही कधी, तुला मी कधी तुझं काय आहे चिंतन स्मरण केलं नाही. हे मायबापा, हे कृपानिधी, तू कृपेचा साठा असून सुद्धा मायबापा, कृपेचा सागर असून सुद्धा कधीही तुझं मी स्मरण केलं नाही, तुझं मी कधी नाही आठविले, तुला मी कधी आठवलं नाही ऐकिले गीत, धरली लाज सांडिले हित, नावडे प्राण बैसे संत केली बहुत प्रणिंदा. नाही ऐकिले गीत, महाराज म्हणतात काय आहे, नाही ऐकिले गीत, गीत नाही ऐकिले. कधी नामस्मरण हे कधी नामचिंतन भजन कोणतंही गीत मी कधी काय ऐकलं नाही, गायलंच नामगीत सुद्धा गायलं नाही, कधी नामस्मरण केलं नाही, कधी ऐकलं नाही. बरं का. खरं तर मला वाटतं समाजाचं वास्तव स्वरूपाचं प्रत्यक्ष दर्शन, परमार्थी मुक्त जीव आहे, या परमार्थी मुक्त जीवाचं वास्तव दर्शन या अभंगात प्रगट होत आहे. बरं का. ते भगवंताच्या सेवेपासून वंचित जीवात्मा आहे, त्याची काय परिस्थिती असते, ते कसे असतात त्याचं वर्णन येते. बरं की कधी मी भगवंताचं नामचिंतन केलं नाही, गायलं नाही, कधी ऐकलं सुद्धा नाही, धरली लाज सांडिले हित, अर्थात कधी काय आहे का परमार्थाची मी लाज धारण केली, नामचिंतन करण्याची भजन करण्याची मी लाज धरली, आणि खरं वास्तव हित आहे, भगवंत चिंता करणं वास्तव हित आहे, हे सुद्धा मी सांडून टाकून दिलं आहे. नावडे पुराण बैसले संत, संत पुराण काय आहे, संत पुराण बैसले नावडे, संत पुराण सांगण्यासाठी बसले. बरं का. कथा कीर्तन सांगतात, कथा सांगतात संत महात्मे, पण ते संत कथा पुराण सांगत असताना सुद्धा मला कधी आवडलं नाही, त्यांच्या मुखातून कधी पुराण मी श्रवण केलं नाही. मग काय केली बहुत परनिंदा केली, पुष्कळ परनिंदा केली, नाही केला करविला परोपकार. महाराज म्हणतात मी तर काय परोपकार केला नाही, आणि दुसऱ्या सुद्धा करून घेतला नाही, केला नाही, करविला नाही. बरं का. मी केला नाही आणि लोकांकडून करून घेतला नाही. नाही दया आली पीडिता पर पीडिता दया नाही आली. अर्थात पर म्हणजे दुसरे जर पीडा होत असताना, दुसऱ्या कोणी त्रास देत असताना त्याचे त्रास पाहून मला कधी दया आली नाही. दुसऱ्यांना एखादा दुसरा व्यक्ती त्रास देत असेल तर ते पाहून मला कधी दया आले नाहीत. त्या पिढेपासून त्याला कधी दूर करण्याचा मी कधी प्रयत्न केला नाही. करुणा येते केला व्यापार, जे करुण आहे. बरं का. असे व्यापार व्यवहार जीवनामध्ये घडले गेले आहेत. वाहिला भार कुटुंबाचा आणि कुटुंबाचा बाहेर वाढला. इथं असं केला, मानेचा कणा मोडेपर्यंत, मानेचा मणका मोडेपर्यंत कुटुंबाचा भार व्हायला, असं केलाय इथं. बरं का. इथं त्याने अर्थ असं केला, नाही केले तीर्थाचे भ्रमण, तीर्थाचं भ्रमण कधी घडलं नाही. बरं का. पाळला पिंड करचरण, करचरण पिंड पाळला, हात पाय जे आहेत पिंड आहे, त्या पिंडाचं पोषण केलं आहे. नाही संत सेवा घडले दान, संत सेवा नाही घडले, संताची सेवा घडलं नाही, सत्पात्री दानही कधी घडलं नाही. पूजा उकलं मूर्तीचे पूजा अवलोकन, परमात्मा हरिहर तो परमात्मा आहे, राम आहे, कृष्ण आहे, विठ्ठल आहे, ह्या परमात्म्याच्या मूर्तीचं कधी अवलोकन, कधी दर्शन केलं नाही. गावात मंदिर असतं, गावाच्या चौकात असतं. बरं का. आमच्या गावातली एक व्यक्ती आहे,
तो मंदिराच्या पाठीमागून गावात त्याचं घर मंदिराच्या बाहेर आहे, गावाच्या बाहेर. मला देवाने गावाच्या बाहेर ठेवले काय, आयुष्यात कधी मंदिरात तो आला, गावात आला नाही तो नंतर बरं का. आणि गावाचा दादा तो, बरं का. आता मंदिराचा जेव्हा जीर्णोद्धार करायचा म्हणलं ह्यालाच पुढे केलं पाहिजे, आणि दादाला पुढे आणलं, पूर्ण मंदिर झालं आणि दादा भगवत भक्त झाले. इथे थांबतो, मला आवडत आहे. अर्थात की कधी काय आहे, पूजा मूर्तीचं अवलोकन कधी केलं नाही, कधी देवाच्या पाया पडणं कधी झालं. अंगसंगे घडले अन्याय, असंग संगे किंवा अंगसंगे, बरं का. कोणाचा संग करू नये, बस अशा ज्याचा संग करू नये अशाची संगती झाली, आणि नंतर त्याचा अन्याय जीवनामध्ये घडला. काय आहे, भूत अधर्म उपाय, अनैतिक अधर्म असं भूत काय आहे जीवनामध्ये करू नये ते पाप जीवना बुद्धिपुरस अधार्मिक अनैतिक उपाय ही जीवनामध्ये केले गेले, असं महाराज म्हणतात. न कळे हित करावे ते काय, आपलं हित हित आपण कसे करून घ्यावे हे मला आजवरही कळले नाही. बर, न कळे हित करावे ते काय, काय करावे आपले हित न कळे मला कळलं नाही. नये बोलू आठवू ते, बरं, नये बोलू अर्थात जे कधी बोलू नये ते बोलल्या गेलो, आणि जे आठवू नये ज्याचं चिंतन करू नये ते चिंतन केल्या गेलं, असं जीवनात घडलं. आणि त्याच्यामुळे काय झालं, आपण घात कर, काय काय आहे, आपणच आपला मी शत्रू, आपणच आपला घात करणारा शत्रू, दावेदार शत्रू झालो दावेदार, बरं, आपणच आपला घात करणारा दावेदार शत्रू झालो. तू तव कृपेचा सागर उतरी पार तुका म्हणे. महाराज म्हणतात, हे विठ्ठला, मी इतका अपराधी जरी आहे तर तू मात्र कृपेचा सागर आहेस, तरी मला या भवसागराच्या पलीकडे ने. तू तर कृपेचा सागर उतरी पार तुका म्हणे. महाराज म्हणतात, हे वर्णन केल्यामुळे असा जरी अपराधी असेल, सर्व दोषाचा निधी जरी असेल, तरी महाराज म्हणतात मला या भवसागराच्या पलीकडे घेऊन जा, अर्थात ते प्रार्थना करतात. आणि नंतर मागच्या अभंगानंतर किंवा आता या मानव देहाला प्राप्त झाल्यानंतर पुन्हा साधकाच्या भूमिकेतून महाराज पुन्हा बोलतात. मागच्या अभंगातून मानव देह प्राप्त झाल्यानंतर, आता पावेन सकळ सुखे, खादले कदा तेन देखे, अवघे सरले पारेखे, सकळ देखे माहेर. आता पावेन सकळ सुखे, महाराज म्हणतात आता मी सर्व सुखाला प्राप्त होईल. सर्व सुख एक परमात्म सुख, ब्रह्मसुख आहे, भगवत सुख आहे, भगवत दर्शनाचा आनंद आहे, त्याला मी प्राप्त होईल. खादलेत कदा तेन देखे, आतापर्यंत जे प्रपंचाचा भोग आहे भोगला अनंत योनीमध्ये, बरं का, पुन्हा त्या भोगण्याकरता त्याच्याकडे मी काय आहे, कदा न देखे, पुन्हा पाहणार नाही. अवघे सरळे पारेखे, काय आहे की काय माझ्यातील भेदभाव नष्ट झाली आहे. पारेखे अवघे सर्व पारख अर्थात भेदभाव नष्ट झाली. सकळ देखे माहेर, माहेर आता मायबाप सर्व परमात्माच विठ्ठल पाहत आहे, सर्वत्र विठ्ठल. जवळ विठ्ठल रुक्माई, बहीण बंधू बाप आई, सकळ गोतातील साई, परिचय काही पारखे काही ऐसे नेणीजे. जवळ विठ्ठल रुक्माई काय आहे, माझ्या विठ्ठल रुक्माईच आहेत, बरं का. जवळ विठ्ठल रुक्माई, बहीण बंधू बाप आई, माझी बहीण बंधू माय बाप सर्व नाते गोते किंबहुना सर्व आश्रय एक विठ्ठलच आहे. सकळ गोतातील साई, साई म्हणजे आश्रय, बरं का. सर्व गणगोताचे आश्रय काय, असं परमात्मा आश्रय परमात्माच आहे. पारखे काही ऐसे नेणेजे, अर्थात भेद कसा असतो ते मी जाणत नाही. आता सर्वात परमात्म्याची प्रतीती मला येते आहे, त्यामुळे जगदाकार झाली सत्ता. सर्व जगाच्या आकाराने सत्ता ना आत्मसत्ता, सर्वत्र रूपाने मीच नटलेलो आहे असा दृढ भाव, अशी अवस्था प्राप्त झाली. त्यामुळे वारून गेली पराधीनता. त्याच्यामुळे काय आहे, सर्व काय आहे पराधीनता, देहाच्या रूपाने संकुचित देहाची भावना आहे, मी देह आहे, मी देहावडाच मी परिच्छिन्न आहे, ही परिच्छिन्नत्वाची भावना जी आहे ती नष्ट झाली, पराधीनता वारून गेली. अवघे आपलेच आता, सर्वत्र आपलंच आत्मस्वरूप आहे, सर्व आपलंच परमात्मा नटलेला आहे, सर्व जग आपलं स्वरूप आहे अशी प्रतीती येत आहे. लाज आणि चिंता दुराविली, त्यामुळे सर्वत्र परमात्म्याची प्रतीती येत आहे आणि सर्वत्र परमात्म्याचं दर्शन होत असल्यामुळे महाराज म्हणतात मला आता काय कसे लाज आणि चिंता माझ्यापासून दूर गेल्या आहेत. सुशिला होता सासुरवास, बहुतांचा बहुदिवस, बहु कामे पुरविला सोस. हो, एक राहिलं. हा, वावरी इच्छा वशे घरी, आपली सत्तेचे माहेरी, करवी तैसे आपण करी, भीड न धरी चुकल्याची. महाराज म्हणतात
वावरी इच्छा वशे घरी, सत्तेच्या माहेरी आपले सत्तेचे माहेरी, आपल्या हक्काचे जे माहेर करतो विठ्ठल, त्याच्या ठिकाणी माझी इच्छा नांदत होती. वावरे म्हणजे इच्छा नांदत आहे. अर्थात सत्तेचं माहेर म्हणजे आपले जे स्वरूप, आत्मस्वरूप, आपलं वास्तव स्वरूप आहे. आणि अशा वास्तव स्वरूपाच्या ठिकाणीच माझी वावरे इच्छा, तिथे वाचा काय ती इच्छा, त्या ठिकाणी माझी इच्छा नांदत आहे. आणि तिथेच माझी अखंड मी वास्तव्य तिथंच करत आहे. करवी तैसे आपण करी. आता माहेरामध्ये काय असतं? पारतंत्र्य असतं माहेरामध्ये, असं सांगतात. मला जे वाटेल ते मी करत आहे असं सांगतात. करवी तैसे आपण करी. स्वतंत्र, पार चुकला शब्द. बर का, मी काय बोलत आहे मलाच कळत नाही. बर का, म्हणून तसं बोलत आहे. कळल्यानंतर कशावर बोलेल? तुम्ही इथे बसा, तुम्हाला तेच तुम्ही बोला. वय झालं म्हणजे भीती संपत नसते. वय झालंय पण भीती संपणं हा खरा परमार्थ. देवाने ते करावं बरं का. बोलणं कमी द्यावं पण अवस्था देवाने द्यावी, अशा सर्व संतांची मी प्रार्थना करतो, हात जोडतो बरं. काय आहे की अवघे आपलेच आता नाही ना, हा करवी तैसे आपण करी. माहेरामध्ये जसं आपल्या करू वाटतं तसं करत आहे. भीड न धरी चुकल्याची, चुकड्याचे भीड अर्थात परवा माझं काही चुकलं, काय झालं काय, सर्व मायबाप सर्व आपलं ते सर्व लोक असतात. आणि म्हणून त्याला कोणाची भीड मर्यादा काही राहत नाही, त्याला भीती वाटत नाही, असं त्याची अवस्था होते. सोशीला होता सासुरवास, बहुतांचा बहुत दिवस बहुकामी पुलिवरा सोस, आता उदास आपले आते. महाराज म्हणतात, पुष्कळ दिवस प्रपंचात राहून पुष्कळांचा पुष्कळ सासुरवास आजवर सोसला होता बरं का. सासुरा सोसला, बहुतांचा बहुदिवस, नंतर बहुकामी पूर्वीला स्वस, पुष्कळ कामाच्या हव्यासाने माझी पाठ पुरवली होती. बर, आता उदास आपल्या ते, आता मी आपल्या ते अर्थात भौतिक जे नाते गोते आहेत, पती काय पुत्र सासू सासरे नणंद जावा जे आहे, हे सर्व प्रपंच आहे. काय आहे, त्या प्रपंचाविषयी मी उदास झालेला आहे. हे भौतिक जगामध्ये देह तादात्म्य जोपर्यंत आहे, भौतिक नाते असतात, देहाचे तादात्म्य त्याचे दुःख असतात. आणि या दुःखाने आनंद जेव्हा मला त्रस्त केलं होतं, आता हे भगवंता तुझा अविनाशी आनंद घन स्वरूप प्राप्ती झाल्यामुळे आता मात्र काय आहे, यापासून मुक्त झालो. यामध्ये भौतिक जग उदास झालेला आहे. कौतुके करते कौतुक लाडे, मज बोलविते कोडे, मायवा पुत्रे गोडे, बोले बोबडे पुढे तुका. आणि माहेरामध्ये असल्यानंतर तुकाराम महाराज म्हणतात, माहेरी माझे मायबाप माझा फार लाड करतात बरं का. करते कौतुक लाडे, लाडाने अर्थात कौतुकाने काय करतात, प्रेमाने. लाडेमध्ये काय 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 कोडेमध्ये प्रेमाने काय करतात, लाड करतात. आणि कौतुकाने मला जवळ बोलवतात. मज बोलावी ती कोडे, कोडे नाम कौतुक प्रेम. त्या कौतुकाने प्रेमाने मला जवळ बोलतात, माझ्यावर लाड करतात. मायबाप उत्तर गोडे, कौतुकाने मला जवळ बोलल्यानंतर माझ्याशी गोड बोलतात, मीही त्यांच्याशी पुढे बोबडे बोलतो. तुका पुढे बोबडे बोले, अर्थात पुढे मी तसं तोत्र बोलतो. पुन्हा महाराज साधकाच्या भूमिकून बोलतात, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षणिक मुक्ती यत्न नाही केला, हिंडता दिशा शीन पावला, मायविष्टला जीव माझा. महाराज म्हणतात, सर्व सुखाची आशा जन्म गेला. सर्व सुख एक परमात्म सुख आहे, एक भगवत सुख आहे. त्या सर्व सुखाच्या भगवत सुखाच्या आशेमध्ये जन्म गेला, मध्ये भगवत सुख आहे. भौतिक जगामध्ये शोध घेत होतो त्याचा. खरं वास्तव सुख, सर्व सुख भौतिक जगामध्ये पाहत होतो. आणि भौतिक जग सुख सर्व प्राप्त होईल, सर्व जीवन गेलं, पण जिथे आहे तिथे पाहिलं नाही ना. म्हणजे सर्व सुखाच्या आशेमध्ये इच्छेमध्ये भौतिक जगात वावरत असल्यामुळे सर्व जन्म वाया गेला. अशा जन्म गेला, सर्व सुखाच्या आशेमध्ये जन्म गेला. कारण ही जर सर्व सुखाची असं परमार्थात केली असती, साधना केली असती, तर या जन्मात त्या वस्तू सुख प्राप्त झालं असतं. पण हे भौतिक सुख, खरं सुख भौतिक जगामध्ये पाहत राहिलो आणि त्यामध्ये पूर्ण आयुष्य काय जन्म गेला. त्यामध्ये क्षणिक मुक्ती व्यक्ती नाही केला, क्षणभर सुद्धा मुक्ती प्राप्ती सोडण्यासाठी मी कधी प्रयत्न केले नाही, कधी साधना जीवनामध्ये घडलं नाही. हिंडता दिशा शीन पावला. महाराज म्हणतात, काय आहे, अनेक युनीच्या अष्ट दिशा फिरून फिरून माझा जीव दमून गेला आहे. हिंडता दिशा शीन पावला, पुनर्पी जन्म पुनर्पी मरणम बरं का. हे सर्व पुन्हा जन्म पुन्हा मरण पुन्हा आईच्या उदरात राहणं, हे भयंकर दुःख. त्यामुळे मग काय जीवाला दुःख झालं, शीन पावला प्राप्त झाला आहे.
कशामुळे झालं हे दुःख तुम्हाला? कशामुळे प्राप्त झालं? की जीव माझा जीव माया वेष्टीला काय आहे? माझा जीव काय आहे? मायेने वेष्टीला आहे, अनादि मायेने वेष्टीला आहे, अर्थात माझ्या ठिकाणी अज्ञान आहे, यामुळे मी जीवनात दुःख भोगत आहे. माझे सुहित निर्णय कोणी? या प्रपंचामध्ये माझ्या हिताची कोणीच काळजी करत नाही, बरं का. भौतिक जगामध्ये काळजी कुणीच कोणाची करत नाही, बरं का. भौतिक जगामध्ये फक्त अध्यात्म जगामध्ये काळजी करतात, प्रपंचामध्ये बाकी कोणी काळजी करत नाही. माझं त्यांना वास्तविक काय आहे माहीत नसतं. या प्रपंचात माझ्या हिताची कोणीच काळजी घेत नाही, बरं का. माझे सुहित निर्णय कोणी? काहीच करते न वाचवणे, मज वाचवणे. आणि या मनुष्य देहात मी माझे हित नाही केले तर माझ्या वाचून दुसरा कोण करू शकत नाही, कोणी करू शकत नाही. भौतिक जगामध्ये काय आपण उद्धरेत आत्मना आत्मानम, आपणच आपला उद्धार केला पाहिजे. लोक काय करतात भौतिक जगामध्ये? जवरी चळणगा तवरी म्हणते माझा, ते सर्व स्वार्थाचा जमाना आहे भौतिक जगामध्ये, बरं का. सुखाची मांडणी भौतिक जगामध्ये, आपलं हित करत त्यांना वास्तव हित प्राप्त झालं नसतं. मग भौतिक नातेगोत्यामध्ये आपलं वास्तव हित कोणी करू शकत नाही. आपण जर आपल्या वास्तव हितासाठी साधना नाही केली तर काही होऊ शकत नाही. ह्याचा अर्थ आपणच आपली साधना केली पाहिजे. आणि म्हणून म्हणतात काहीच न करते मज वाचून काहीच, मी केल्याशिवाय काहीच होणार नाही. मी जर साधना नाही केली तर माझा उद्धार होणार नाही, दुसरे काही करू शकणार नाहीत. आणि म्हणून महाराज म्हणतात मग बाकी लोक कसे आहेत हे भौतिक जगातले लोक? सज्जन तर सुखाची मान. सज्जन शब्दार्थ तर पुण्यात्मा असं नाही, सज्जन म्हणजे हे नाते गोते असं जे आहेत ना, हे सुखाची मांडणी. सुखाची काय आहे? आप्त इष्ट सर्व जे भौतिक प्रपंच आहे सुखाच्या आधारावर व्यवस्थित मांडून ठेवलेला देखावा आहे म्हणतात, बरं. सुखा असं ते आहे, सुखाची मांड आहे. जर काय ते काय दिलं तर ते देत असतात, आदान प्रदान झालं तर ते व्यवहार होत असतो, आणि मग ते जर बंद झालं तर ते व्यवहार बंद होतो. आणि म्हणून हे सज्जन जे आहे, आप्तेष्ट जे आहेत, ते स्वार्थी आहे, सुखाचेच काय देखावा आहे. निर्णय कोणी अद्यांत, ते म्हणतात काय आहे? माझा शेवट सद्गतीत आहे का अधोगतीत आहे हे कोणाला समजत नाही. आधी अंत कोणी नेणती, बस बस. माझं कल्याण कशामध्ये आहे कोणालाच कळत नाही. महाराज म्हणतात काय सांगू गर्भीची यातना. महाराज म्हणतात की काय आहे? जीव दशेमध्ये अज्ञान दशेमध्ये असताना गर्भीची यातना काय सांगू नारायणा? गर्भातील यातना भोगताना मला किती दुःख होते म्हणून काय सांगू, बरं का. की मातेच्या उदर कुहरी ज्ञानेश्वर महाराज 9व्या अध्यायात वर्णन केलं. नाथ महाराजांनी त्वचेविन अंग पोळे असं एक पद आहे, त्याला त्वचा नसते. श्रीमद भागवतात 3ऱ्या स्कंद असं वर्णन आहे. तो बालक कसा कसा मोठा होतो, कसं कसं महिने कशी वाढ होते, अनंत 7 महिने त्याला बुद्धी प्राप्त होते, त्याला स्मरणशक्ती प्राप्त होते, त्याला मागच्या अनंत जन्माचं स्मरण होतं, आणि तिथे जे दुःखाच्या संवेदना होतात त्याला त्या संवेदना कळतात दुःख, आणि नंतर देवाची प्रार्थना करतो मला काय आहे उदराच्या बाहेर काढ. तो चेवीन गर्भपोळे असं म्हणतात. ते तिखट उष्ण जर मातेने खाल्लं तर भयंकर त्या गर्भस्थ शिशूला बालकाला भयंकर त्रास होतो. म्हणून गर्भीची यातना काय सांगू? मज भोगिताना मला भोगताना तिथे भाग दुख मांस मूत्र जाणार. महाराज म्हणतात तिथं काय आहे की तिथे मांस मळ मूत्र याशिवाय दुसरे काहीच नाही, अशी अवस्था आहे. तर क्षणोक्षणा ध्यात असे, तुला काय आहे क्षणाक्षण तुझं चिंतन करत आहे, तुझं ध्यान करत आहे. मज चालता प्रयाण काळी असता नरसिते जवळी, मृत्तिका कवळी एकली मिळी संचिताचे. मद चालता प्रयाण काळी. महाराज म्हणतात माझ्या प्राण उत्करणाच्या वेळी कोणी जवळ असलेली मला दिसत नाही. प्रयाण काळी मद चालता, प्रयाण उत्क्रमण जेव्हा प्राण निघून जातो असं वर्णन ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. एरवी आयुष्याचे सूत्र उघडता, भूताचे उमटे खडाडता, न मरता ही चित्ता युगांत होय. ज्या वेळेला प्राण उत्क्रमण होतं 8व्या अध्यायामध्ये सामान्याचं मरण, योग्याचं मरण, ज्ञानाचं मरण, भक्ताचं मरण, ओंकार उपासक त्याच्या मरणाचे अनेक प्रकार सांगितलेले आहेत. सामान्य जो व्यक्ती आहे, सामान्य म्हणजे गरीब नाही, सामान्य भगवत भक्ती विरहित जे आहे, साधना रहित जो वंचित जीवन ज्याचं आहे, असा जो सामान्य जो जीव आहे, पापात्मा आहे, सर्वेंद्रिया लाकूड पडे, स्मृती भ्रमा माझी बुडे, मन वही वेडे कोंडे प्राण, असं वर्णन आहे. आणि इकडे जो आहे ज्ञानेश्वर महाराज 7व्या अध्यायात असं वर्णन केलं की न मरता ही चित्ता युगांत होय. जवळ बसलेले आपतेष्ट नातेवाईक आहे उशा पायस्कर बस, त्याला नाही, जो मरणाशी झुंज देत आहे, मरणा सामना करत आहे, त्याला एवढ्या वेदना होतात
त्या महापुरुषाच्या मुखातून ऐकलं, एक जर विंचू चावला किती वेदना होतात. मोठा जर विंचू असला, बरं का, मला एकदा दिवाळीच्या सणात चावला होता. फार सुंदर होता, फार छान होता, फार चांगला प्रसाद दिला. बरं का, बैलगाडी होतो वर, भुईमुगाचे वेल चढ वरी खालून टाकत होते, आणि वरी दणका देऊन खाली उडी मारली, आणि दिवाळीच्या सणामध्ये 3 दिवस शिमगा केला. बरं का, असे 100 विंचू जर चावले, 100 विंचू किती वेदना होतात. आता 100 विंचू एकदा शरीरात दंश करेपर्यंत, चावेपर्यंत व्यक्ती जिवंत राहीलच कसा? बरोबर, दृष्टांत सांगण्यापुरता राहील. असं संत सांगतात की 100 विंचू एकदा शरीरात चावले, त्या वेदना कमी येते, दुःख कमी आहे, त्याच्यापेक्षा 1000 पटीने दुःख मरत असताना होतं. एवढं भयंकर मरणाचं दुःख आहे. न मरता ही चित्ता युगांत होय. माऊली स्पष्ट सांगतात, न मरणारी व्यक्ती चित्ताला, तू मरणा झुंज देत त्याला नाही, मरणाशी जो सामना करत त्याला नाही. न मरताय उशा पाय तर बसले नातेवाईक आहेत ना, तर नातेवाईकला शरीराची हालचाल हावभाव पण असं वाटतं की युगांत होतो की काय, महाप्रलय होतो काय. कुणाला? न मरता ही चित्ता, न मरण व्यक्ती चित्ता प्रत्यक्ष मरणा झुंज देत आहे, त्याला किती वेदना होतात. म्हणून म्हणतात, या प्रयाणकाली मध्ये चालता त्यावेळेला की असं तर जवळ न कुणी मला जवळ दिसत नाही, बरं का, मला कुणी जवळ दिसत नाही. त्यावेळी ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज अभंग आहे की माता पिता बंधू भगिनी कोणी नपवती निर्वाणी, इष्टमित्र सुजन सखे हे तो सुखाची मांडणी, एकला मी दुःख भोगी कुंभ पाक जाचणे, तेथे कोणी सोडविना सद्गुरु वाचवणे. अर्थात ते कोणी मला देवाशिवाय संताशिवाय कोणी दिसते, त्याचं भौतिक जगात कोणी दिसत नाही, आणि असं भयंकर वेदना होता त्यावेळेला. मला जवळ कोणी त्याच दुःखातून सोडित नाही. मृत्तिका कवय काय आहे? मेल्यानंतर या देहाची माती पृथ्वीच्या मातेला कवटाळते. मृत्तिके मग देहाची माती काय, उपायागी पडे भस्म होणे उडे झाले ते त्या वर्णन केलं, पुन्हा त्याची माती होऊन जाते. मृत्तिका कवळी, मृत्तिके म्हणजे ही देहाची माती त्या पृथ्वीच्या मातीला कवटाळते. एकले मेळी संचिताचे. मग तिथं काय असतं ते म्हणतात, फक्त माझ्या संबंध फक्त एकट्या संचित कर्माशीच असतो. कर्मानुगो गच्छते जीव एकहा, जीव एकहा कर्म अनुगह म्हणजे पश्चात, एक कर्मच त्याच्या पाठीमागे जातं, बाकी काय नाही. संच पुण्य एक बरोबर असतं. धनाने भूमा आपण असं वर्णन केलं आहे. मग एकले मिळे संचित, बाकी तिथे कुणीच नाही, होत नाही, राहत नाही, अशी अवस्था आहे. आता मग ऐसे करेगा देवा, काही घडे तुझी शरणसेवा. महाराज शेवटी सांगतात की भयानक अशी अवस्था आहे, आणि अशा अवस्थेमध्ये मला देवा असं कर की काही तुझी शरणसेवा घडेल. बस मला असं कर देवा की मला माझ्याकडून तुझी शरणसेवा घडेल, आणि तुका विनवी तसे केशवा, चालवी दावा संसारे. महाराज म्हणतात, तुझ्या चरणाची सेवा, तुझी चरण सेवा काही घडे, आणि संसारे दावा चालवी हे केशवा, ऐसे करी तुका विनवी तसे. महाराज म्हणतात, बस तुझ्या चरण कमळातील सेवा अमरणांत जीवनामध्ये घडली पाहिजे, आणि चालवी दावा संसारे, अर्थात त्या संसाराविषयी सतत वैरभाव चालत राहायला पाहिजे. रात्रंदिवसामाय युद्धाचा प्रसंग आंतरबाह्य जग आणि मन, सतत ह्या संसाराशी वैरभाव, तो वैरी आहे, आपला मित्र नाही. हा भौतिक जगत आपलं खरं परमार्थ, अध्यात्म जगातलं वैरी आहे. हे सतत वाटतं, नित्य जागृत भावना राहिली पाहिजे, आणि अखंड अव्याहात नित्य निरंतर अमरणांत भगवंता तुझ्या चरणाची सेवा घडली पाहिजे, असं महाराज प्रार्थना करतात. आपण एवढीच प्रार्थना करू, आमच्याही जीवनामध्ये जोपर्यंत शरीरात प्राण आहे तोपर्यंत भगवंताच्या चरणाची सेवा घडली पाहिजे. भौतिक खरं तर हे भाव आहेत, आपल्या मुखातूनच भाव महाराज प्रकट करतात. आपला भावच या शब्दातून प्रकट होत आहे. अर्थात आपल्याला भौतिक वैरी वाटलं पाहिजे, साधू सज्जन गुरु देव हे सर्व आपलं आत्मस्वरूप आहे, हे आपले आहे असं वाटलं पाहिजे. सर्व भौतिक नाते जीवनातले संपूर्ण या आध्यात्मिक जगात नाते जोडले पाहिजे. विठ्ठल आमचे जीवन असं झालं पाहिजे, विठ्ठल मायबाप चुलता अशी अवस्था झाली पाहिजे, आणि बस प्रभू चिंतन करत करत प्रभूच्या स्वरूपामध्ये स्थान प्राप्त झालं पाहिजे, अशी सत्प्रार्थना प्रभूच्या चरणी करू. झाले चिंतन गुरुदेवाच्या चरणी, माऊली चरणी प्रार्थना करतो. हे सर्व साधक आहेत, आम्ही भटकंती महापुरुष आहे, बरं का, महापुरुष नाही, भटकंती मुळशी आहे, पण हे सर्व साधक आहेत इथे. मग ह्याच्या जीवनात हे त्यांच्या पुढे बोलणं कठीण जातं, पण त्यांच्याच सत्तेने बोललेलं आहे. जे चुकलं ते माझं आहे, बरोबर आहे, गुरुदेवांचं आहे. इथे थांबतो.
सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. आपला गाथेचा अष्टादशा आता उपसंहाराकडे चाललेला आहे. परवा याची परिसमाप्ती होईल. आजचं सत्र आमचे बंधुवर्य माधव महाराजांनी सांगितलं. नाटाच्या अभंगाने शेजारात अत्यंत गोड रीतीनं आपल्याला श्रवण करायला मिळाली. त्यांनी आत्ताच सांगितलं की माझी भटकंती असते आणि खरी वस्तुस्थिती आहे. तर अशा वेळेला महाराजांचे संपूर्ण ज्ञानेश्वरी पाठ आहे. श्रीमद भागवताचं चिंतन झालेलं आहे. व्याकरणाचं पाणिनी व्याकरणाचं प्रथमावृत्तीचा अध्ययन केलेलं आहे आणि ते सध्याच्या काळात बरेचसे एकांतात राहत असतात. संप्रदायाविषयी आणि विद्यार्थी बांधनाविषयी त्यांच्या अंतःकरणात आदर आहे. तर आज ते आपल्याला लाभलेलेच आहे आणि त्यांनी वेळेच्या अगोदर आपलं सत्र सांगितलेलं आहे. तर त्यांच्याच परवानगीनं आपण त्यांना काही थोडे प्रश्न विचारू आणि ते प्रश्नाचं उत्तर मोकळ्या मनाने, ते एका कौटुंबिक वातावरणात आहेत. लांबवायला पाहिजे होतं. अवघड झालं. कौटुंबिक वातावरणात आहेत, माऊलीच्या कृपाछत्राखाली आहे. तर त्यांनी आपल्यासाठी काही मार्गदर्शक अशा प्रकारचे विचार सांगावेत. पहिल्यांदा मी असं विचारतो की आपण आणि अगदी 15 मिनिटाच्या आत आपण ही बोलणं संपवू. तर आपण आळंदीला कसं आलात? घरामध्ये गुरुवर्य प्रातस्मरणे वैकुंठवासी माधव शास्त्री आंबेजोगाईकर ते आमच्या आईवडिलाचे गुरु आणि उखळीकराचा फड आहे आमच्याकडे. ते 4 नंबर 5 नंबर दिंडी आहे आणि तेही सर्व गुरुजन आमच्या घरी येतात. केशवराव उखळीकराचे वडील लहानपणी आमच्या घरी असायचे आणि सर्व संतांची सेवा. आमची आजी महिन्याची वारकरी होत्या, पायी वारी करायची आमची आजी. आणि सर्व आजीचं पुण्य आहे. गावात कोणी संत आले त्याची सेवा करायची. आणि नंतर 7वी नंतर मला म्हटले तुला आळंदीला पाठवायचे आणि आळंदीला पाठवायचं. नंतर पुन्हा नाही म्हटले. मी 2 दिवस जेवलो नाही आणि नंतर गुरुवर्य शास्त्री महाराज म्हणले की त्यांना पाठवा आळंदीला. आणि नंतर दिंडीमध्ये इथे आलो. इथे आल्यानंतर 2 वर्ष गावाकडे गेलो नाही. इथे आलो म्हणजे मृदंग शिकण्यासाठी आलो. देवकर्माळ संस्थेत होतो, मृदंग शिकण्यासाठी आलो. मला मृदंग येत नव्हता. 4-4 तास प्रॅक्टिस करायची, बोटं फुटायचे, मृदंग येत नसे बरं का. आणि ते त्यानंतर पुन्हा गाण्याचं काय जमत नव्हतं. दररोज स्वप्न गावाकडचे पडायचे. सर्व गाव स्वप्नात यायचं, पण गावाकडे काय शिकला म्हणून जायचं येत नाही, जाता येत नाही, काय करावं. मग शेवटी हनुमान महाराज जगतामुळे आमचे मित्र आहेत त्यांच्याबरोबर गावाकडे गेलो आणि पुन्हा म्हणलं मृदंग वाजवता येतं का तुला? आता आमच्या इकडं मराठवाड्यात भजन फार असतं, दररोज भजन असतं. आणि मग ते भजनात बसवलं, मला मृदंग आडवा यायला सर्व गायला स्वर लागे ना. म्हणे आमच्या वडिलाचं नाव ज्ञानोबा नाव. आमचा एक गायक आहे मोठा आमच्या गावात. तर गायक मला माऊली त्याने ढोरं सांभाळायचं गावाकडे फुकट्याला आळंदीला पाठवलं बरं का. आणि मग मी महिनाभर तिथे राहिलो. धातू साधित मी ते पाठ केलं. गावातले मित्र म्हणायचे काय तू केलं? पुन्हा विचार केला गावाकडे जायचं नाही बरं का. पुन्हा मोठ्या भावाचं लग्न आलं 3ऱ्या वर्षात असताना. लग्नाच्या आदल्या दिवशी गेलो, मग भजनाचा प्रसंग येऊन म्हणून उशिरा गेलो आणि लग्न संपल्या संपते थोडंच कुठं निघून आळंदीला. आणि पुन्हा मग 4 वर्ष झाल्यानंतर बरं का पुन्हा नंतर गेलो. गेल्यानंतर पुन्हा म्हटले कीर्तन करता येतं का? आता गुरु महाराजांनी मला लिहून दिलं होतं 200 पेजची वही. महाराज त्या धरणावर पाहायचे आणि मी प्रवचन म्हणून दाखवायचं, कीर्तन म्हणून दाखवायचं. नंतर गुरु कुरेकर बाबांना म्हणायचं मी प्रवचन म्हणू का? म्हणायचे बरं का. आणि 200 पेजची वही बरं का घेते महाराज. ते 200 पेज वही ना वाक्य 1 मिनिटात अर्धा मिनिट इकडे होत नव्हते, पाठ केलं होतं. गुरु महाराज म्हणाले आता शपथ घे म्हणे असं टिपणं कधी पाठ करायचं नाही आता केलं ते केलं एकदा बरं का. असं तर मग ते तयार होतं महाराजांचं वेद चिंतन लिहून दिलेलं. म्हणलं आता असं कीर्तन करायचं. ते स्पीकर लावलं, सर्व झालं. यांना काही समजायला ना पाहिजे ते पाठ होतं सर्व टेप लावल्यासारखं सर्व म्हणून दाखवलं. काही लोक शेतात ते गुराच्या ते भाकरी घेऊन चालले होते शेतामध्ये. काय माणसं जात असताना त्यांना वाटलं काय थोडं तरी ऐकावं आणि म्हणून थांबले माणसं. आणि 2 तास तसे उभे. नंतर जवळ आले आणि जवळ आल्यानंतर बाबा 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 किती अवघड, काय महादेव शिकला आपला. म्हणलं सर्व संस्कृतमध्ये कीर्तन केलं बरं का. गुरुवारे बाबा सांगोले बा सांगायचं, माणसं बोलायला तोंड फाटेपर्यंत वर्ण करतात मग बरं का. आपले माधवशास्त्री असे नाहीत म्हणे बरं का. मला आता ही स्तुती महागात जाईल आपल्याला.
आणि पुन्हा मग जेव्हा आलो, पुन्हा मग ज्ञानेश्वरी पाठ करत असताना महाराजांच्या आश्रयाखाली ज्ञानेश्वरी पाठ केली, गुरुवर सद्गुरू स्वामी महाराज, बरं का. आणि नंतर मग महाराज म्हणले आता ज्ञानेश्वरी पाठ होईपर्यंत कुठं जायचं नाही, आळंदीची वारीला सुद्धा जायचं नाही, बरं. आणि मग ते ज्ञानेश्वरी पाठ की पुन्हा स्वामी महाराज आम्ही गेलो, नामदेव महाराज, पांडव महाराज. मग स्वामी महाराज म्हटले, पांडव महाराज नामदेव महाराज त्यांनी म्हणजे पांडव महाराज 3 वर्षात पाठ केली आणि 2 वर्षात ह्या माधवदास माडे स्वामीजी मला माधव सांग गोठ्याने 13 महिन्यात ज्ञानेश्वरी पाठ केली म्हणजे, बरं का. त्यांचा कृपा आहे, त्याचं झालं. बरं, आपली भागवताकडे कशी प्रवृत्ती झाली? तर नंतर ज्ञानेश्वरी जेव्हा संस्था सुटल्यानंतर जेव्हा मी महाराज म्हणले तू संस्कृतच्या परीक्षेत गुरुवर भास्कर महाराज असेल तेव्हा परीक्षा देत होते, मला म्हणले तू पैसे देते. मी म्हटलं मला ज्ञानेश्वरी पाठ करायची आहे. मग ज्ञानेश्वरी पाठ केल्यानंतर मग ते गुरु बोधे म्हणून गाथा दिला, गाथा पाठ करू म्हणजे मला. मग मी धर्म आचार्याकडे व्याकरण अष्टाध्याय पाठ केली, त्यावेळेस पाठ करत होतो. आणि नंतर पाठ करत असताना मग ते त्यांच्याकडे प्रथावृत्त काय शिकलो. कुरुक्षेत्र आहे, आताचे ते आचार्य आहेत आपले कुलगुरू, आपले हे काय राज्यपाल आचार्य देवव्रत, आपलं महाराष्ट्राचे राज्यपाल, ते वेळेस ते कुरुक्षेत्राचे ते कुलगुरू होते, आजही आहेत ते, बरं का. देवगोपाल साहेब तिथे होतो. तिथून मग तोडकं मोठे व्याकरण शिकल्यानंतर गुरु डॉक्टर महाराज म्हटलं मला भागवत शिकवा. ते म्हणले मग काय कर, तूच सांगा जा, चुकलं तर मी सांगतो. मग मधुकरी तिथे त्या निवासस्थानी दररोज पाठ चालायचा, प्रत्येक श्लोकाचा पंक्त अर्थ, प्रत्येक रूपसिद्धी काय, प्रत्यय काय, धातू काय असं विचारायचे, बरं का. आणि 7 स्कंदापर्यंत पंक्त चिंतन 1 वर्ष 2 महाराजांच्या कृपेने ते झालं. आणि नंतर महाराजांची पहिली कथा मला वाटतं त्या निगोजला ठेवली, देवदत्त महाराज मला माहित नाही. आणि नंतर ते आता व्यासपीठ हे, बरं का, आणि सर्व गुरुजन मंडळी आहे, ही भागवत कथा करायची म्हणून शिकलो नाही, बरं का. एक आपल्या भक्तीची सेवा घडावी, भक्ती जीवनात भक्ती यावी हा भाव होता. आणि ते सहज आपण काही कथाकार म्हणून आणखी ते भावने जात नाही, फक्त सेवा घडावी भावने जातो. आणि नंतर तिथे कथा झाली आणि पुन्हा ते पुढचे ते पुन्हा पाठात खंड नाही आले. महाराज म्हटलं तू मध्ये पाठ जर बंद ठेवला तर आमचा वेळ जातो म्हणे, तू दररोज पाठ येत जा. म्हणजे कुठं ते कार्यक्रमात पाठवायचे. नंतर आपले बंशीदादा आहे ना, परीक्षित राजा, साधक सदनमध्ये राहत होतो, बंशीदादा यायचे तेव्हा सुखाचार्य समाधीच असायचे दुपारच्या 2 वाजता. आणि मग ते उठवायचे, आसन टाकायचे आणि पुन्हा मग ते राहिले 2-3 स्कंद त्यांना सांगायचं म्हणजे वाचून दाखवायचं. तिथं काही तयारी नाही, पण 7 स्कंद महाराज झाले आणि जे आहे तोडकं मोडकं त्यांचंच आहे. आता आपल्याला तुम्ही भटकंती करता असं स्वतःच म्हणाले, तर त्याच्यामध्ये संप्रदायासाठी काय वातावरण आहे आणि त्याच्यासाठी आपलं काय योगदान आहे, किंवा काय कशा प्रकारचं केलं म्हणजे आपल्या संप्रदायाचं खऱ्या अर्थाने वास्तविक प्रचार प्रसार याला सहाय्य होईल, याविषयी आपल्या असणाऱ्या संकल्पना सांग. आता आपण काही फार कीर्तनास आपण थोडंफार फिरतो, पण फार फार भयानक परिस्थिती बाहेर, बरं का. जो प्रत्यक्ष जातो ना, ज्याला खरा अभंगाचा अर्थ, खरं चिंतन, खरा होया अभंग जो सांगतो, बहुतांश जो 99% 90% एकदा जर माझं कीर्तन ठेवलं परत कोणी ठेवत नाही, अशी अवस्था आहे. आणि लोकांना विनोद, हास्य, स्तुती इतकं भयानक अवस्था आहे. आणि त्या युट्यूबमध्ये मोबाईलमध्ये ते निघतं. अलीकडे प्रत्येकात ते आपण आणि त्या सज्जनाच्या पुढे बोलू ना, भयानक अवस्था आहे. आणि त्याच्यात असं वाटतं की आपण ह्यापासून दूर राहिलं पाहिजे. आपण या स्पर्धेत पडू शकत नाही, आपण कुठं वाहून जाऊ, आपले काय होईल काय सांगता येत नाही. त्यामुळे आपण जे कुठं जातो, फार प्रेमाचे भाविक खेड्याचे लोक असतात, भावनिक असतात, प्रेमाचे असतात, जुने तिथेच जातो. फार कीर्तन फार नसतात. आणि मग ते लांब दूर गाव असल्यामुळे 4-5 दिवस, जर 4-5 दिवसांनी कीर्तन असेल तर 1 दिवस जायचं यायचं वेळ जातो. मग तिथं गोशाळा आहे, तिथं एक रामरक्षमा पण आंबेजोगाई पर्यटच्या मध्यभागी 350 गायी, तिथे 4-5 किलोमीटर अंतरावर गाव नाही, एकांत स्थळ आहे. मग मी 4-4 दिवस 8 दिवस 3 जण थांबतो. ह्याचा अर्थ आहे की बाहेर आपण काहीच करू शकत नाही, फार सोसायचा झंझावत वारा वाहत आहे. आता ते दिवा विझलायच लावणं तर फारच अवघड आहे, बरं का. आपण तर सामान्य आहोत, आपण त्यापासून दूर राहिलं पाहिजे. आणि गुरुदेवाच्या महापुरुषाच्या चरणाश्रयाजवळ अर्थात इथंच राहिलं पाहिजे अशी भावना आहे. आणि हे चिंतन झालं, बाकी आपण जगात काय करू शकतो. आता जातो ते फक्त आपल्या चिंतनासाठी. थोडा आता आळंदी सुद्धा तिथे शहरी वातावरण थोडं झालंय, त्यामुळे जरा खेड्यापाड्यात हवा प्रदूषण असं पण भाव असतो आणि भाव म्हणून जातो. फार उपदेशक का धर्मोपदेशक असा भाव काही नाही, फक्त आपल्या जीवनात काय हवात बदल व्हावा आणि काहीतरी खेड्यातलं वातावरण काहीतरी आपलं चिंतन व्हावं, आरोग्य चांगलं राहावं या भावने जातो. बाकी का आपलं काय अधिकार नाही. आपल्याला असं कधी वाटत नाही का आपली काही उपयोगिता आळंदीमध्ये राहिलं तर विद्यार्थी विश्वामध्ये आपण काही मदत करू शकतो, असं तुम्हाला वाटतं की नाही? बरं का, अलीकडे हे जे नवीन मुलं आहेत ना, बरं का,
म्हणजे आमचे आमचे समदृष्ट असं आमचे समवयस्क असणारे गेठे महाराज आहेत, कुराडे माऊली आहेत, आणखी संदीप महाराज आहेत, असे एकदम नवीन आमच्यापेक्षा फार तयार आहेत बरं का. बरं आता आम्ही काय झालं ते फिरण्यानंतर काय म्हणतात, अनाध्याय विषय का विषम विद्या काय म्हणतात, तेव्हा पाठ नसतो, स्वाध्याय नसतो, फार ते स्मृती राहत नाही. त्यामुळं इतरांना फार उपयोग होईल असा नाही, फक्त इतर राहिल्यानंतर आम्हाला श्रवण मिळेल बरं का. आणि फक्त आता वाटतं की नामचिंतना जीवन घालावं, संत वाङ्मय पारायण करावं, आता शब्दात नको असं बालबुद्धीला वाटतं. आणि हे तुमच्या शक्तीनेच आमचं पूर्ण व्हावं संकल्प, एवढंच माझी इच्छा आहे. विद्यार्थ्यांसाठी एक दैनंदिनी साधारणपणे आपण 5 मिनिटात सांगावी. कोणती दैनंदिनी असली तर त्यांचा इथला काळ किंवा पुढचं भवितव्यातलं जे काही संकल्पना आहे किंवा त्यांचं ध्येय आहे ते त्यांचं कसं असावं आणि त्यासाठी दैनंदिनी कशी असावी याविषयी आपण स्वतः काही इथं अभ्यास केलेलाच आहे. तर त्या निमित्ताने एक आपण ज्येष्ठ बंधू किंवा मित्र या नात्याने आपला काय संदेश आहे? आपली काही तशी योग्यता नाही, पण आपण जे केलं तेच आणि आता ते पाहतो ते वाटतं. काय अलीकडे मोबाईल फार वाढला. सद्गुरू जोग महाराज सप्ताह चालला होता, मी बाहेर बसलो होतो, ते टाळ घ्यायला पहिल्या दुसऱ्या वर्षाचे मुलं ते बाहेर बसले 10-15 मुलं सारखं मोबाईल बसले होते. ते मोबाईल भयानक आहे. ते मोबाईल फार दूर असला पहिल्यांदा, मोबाईलपासून दूर राहिलं पाहिजे. माऊलीचं मंदिर, आपली खुली आणि गुरुजनाचा जे गुरुकुल जे आहे आता संस्था, हेच ठिकाण माहिती असले पाहिजे, बाकी ठिकाण माहीत नसलं पाहिजे. बाकी त्या मोबाईल बघितला नाही पाहिजे. खरं तर हा मोबाईल जो मोठा मोबाईल असतो ना, ते चांगला पण वाईट, त्याचा उपयोग ते नसलाच पाहिजे साधाकडे. आमच्या काळामध्ये फोन सुद्धा नव्हता साधा, तेव्हा आमच्या आजी आजोबा वारले तर तार आली त्यावेळेस, फोन जुन्या काळात. आणि ह्याच्यापासून खरं जे साधक जीवन ते होतं. आणि सतत प्रभू त्याचे काय आहे, त्यानंतर सकाळी लवकर उठणं, दुपारी आम्हाला झोप तर काय माहित नव्हती त्या काळात. माऊलीचा घंटा 4चा ऐकू यायचा आम्हाला बरोबर त्या काळामध्ये. बस जेवढं त्यामध्ये लवकर उठणं, बस हे पासून दूर राहणं. आणि सद्गुरूंचा जो आपला अभ्यास दिलेला आहे, ज्या दिवशी आपण पाठाला गेलो तो अभ्यास त्याच दिवशी तयार झाला पाहिजे. आता आपण अभंगवाया पाठ करतो, आपण त्या अभंगवाया पाठ केल्यानंतर आता जे पाठाला असतात त्या अभंगवाया आपल्या जवळचे तर आज सर्व पाठ अगोदर असलं पाहिजे. आणि आता पाठ झाला आणि याच क्षणी जर परीक्षा घेतली तरी तयारी असली पाहिजे. नंतर करणं उद्या करणं असं नाही, ज्या दिवशी अभ्यास त्या दिवशी जर केला त्याची पूर्ण तयारी होते. आणि सर्व करत असताना सेवा फार मत, संत सेवा, नामस्मरण, संत वांग सेवा, थोरा मोठाची सेवा ही जीवनात घडले पाहिजे. शब्दज्ञान माणसाला शेवटपर्यंत घेऊन जात नाही. शब्दज्ञान माणसं बुद्धी वाढवतं, पांडित्य वाढवतं, पण माणसाला स्थिरता, स्थैर्य जी आहे सेवा देते. म्हणून आपल्या वारकरी संप्रदायामध्ये काय आहे, उपासनेचं फार प्राधान्य दिलं आहे. सेवा, तिथं सेवा हा दार म्हणता. घरात जर जायचं असेल तर दरवाजा असतो, दरवाशिवाय घरात प्रवेश करता येत नाही. त्याप्रमाणे सेवेशिवाय या स्वरूपाकडे साक्षात्कार जाता येत नाही. जीवनामध्ये अधिकारी महात्मे सेवा झाली पाहिजे. आणखी गुरु बाबासारखे कुरिका आणखी कितीतरी अधिकारी महात्मे आमच्या काळामध्ये तर फार. सद्गुरू आनंद आश्रम स्वामी महाराज, गुरु परमपूज्य अग्निसदो जयराम बाबा, घुले बाबा, काय एक हिमालय तोडीचे माणसं होते बरं का. आणखी बाबासारख्या दिव्य महापुरुष आहेत. अशा महात्मे जेवढी सेवा होईल पडून राहील ते तिथं राहिलं पाहिजे. आणि त्यांच्या आज्ञा परिपालनात जीवन गेलं पाहिजे. आजही मला भीती वाटते. रात्री मी भागवत महाराज फोन केला बरं, भागवत महाराज म्हटलं ती सत्र म्हणलं 2040 पर्यंत गेलं. अरे कसं काय म्हणलं, माझ्या अभंग आता पुढं झाले काय, माझं सत्र निघून गेलं. नाही म्हणे थोडं मागं पुढं झालंय. मला वाटलं बाबा, मला वाटलं आता अवघडच आहे. कारण पुन्हा आणखी भीती वाटते महाराज, कोणताही व्यवहार आणखी त्यांना विचार होत नाही. कारण आपलं जीवन त्यांच्या आज्ञाजवळ. काय आपण आपल्या जीवन अंकुश ठेवला पाहिजे. आपण जीवन कोणतरी महापुरुषास समर्पित केलं पाहिजे. आणि त्याच्या भावनेचं जीवन जगलो तर आपली वाटचाल चालते असं माझ्या बालबुद्धीला वाटतं. अभ्यास काय परिपूर्ण नाही, थोडं मोठ्याचं आज्ञा परिपालन, सेवा हे आपल्या तिथपर्यंत घेऊन जातं असं मला वाटतं. असो, अशाच प्रकारचं त्यांना दीर्घ आयुष्य आरोग्य लाभून सेवा आत्मनोमोक्षार्थम जगदहितायच होत राहो अशी आपल्या सर्वांच्या हृदयस्थ माऊलींच्या सत्तेतून त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करू. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम.
तुकाराम 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 पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्यांनी कोणी